व्यक्त करण्यासाठी विनंती करतो। सन्माननीय विष्णुपंत विशाळ मेहरबान आपणास मी विनंती करेन या सभेच्या निमित्तानं आपण सर्वांना संबोधित करावं। सन्माननीय विष्णुपंत पिसाळ सन्माननीय विष्णुपंत सिसाळ मेहरबान आपणास माझी विनंती आहे या विचारपीठावरती आपण व्यक्त व्हावं। आजची ही महायुतीची नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपली सभा बापूंच्या माघारी आता आपली जबाबदारी या पलूच्या विकासाची आणि म्हणूनच या विचारपीठावरती व्यक्त होत आहेत विष्णुपंत सिसाळ मेहरबान। आपल्या पलूस नगरीचे ग्रामदैवत श्री समर्थ धोंडराज महाराज अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच आपल्या येणाऱ्या उद्याच्या नगर परिषदेच्या निवडणुकी संदर्भात उपस्थित असलेले सर्व स्टेज आणि उपस्थित माता बंधू आणि भगिनींनो व पत्रकार बंधू, खरं तर आता उद्याच्या मतदानावेळी ह्या पलूस नगरीनं ठरवलेलं आहे, कारण मागल्या वेळा सत्ताधारी काँग्रेस पक्ष होतं त्यांनी हा जाहीरनामा स्वीकारलेला होता आणि पलूसच्या जनतेला दिला होता। त्यातली तिने काही कामं केलेत मी त्यांना आवाहन करतो, पलूस नगर परिषद ही महाराष्ट्रातील तसेच देशातील अद्ययावत नगर परिषद करणे म्हणून आमची उमेदवारी म्हटले। केली का? नाही केली। तसेच शेतकऱ्यांच्या समोरील सर्व प्रश्न दूर करून प्रगतीशील शेतकरी व शेतकरी बनवणे कुठलं काम केलं हो तिने? मला तर काय वाटत नाही कुठलं काम केलेलं शेतकऱ्यासाठी। तिसरा प्रश्न, पलूस औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीत जास्तीत जास्त जागा रोजगार उद्योगासाठी उपलब्ध करून देणे। एक सांगा मला तिने जागा उपलब्ध करून दिल्या म्हणून? एक माझं आव्हान आहे या पलूस नगरीतल्या जनतेने की मी वाचून दाखवतोय मागला त्यांचा काँग्रेसचा जाहीरनामा, त्यांनी सातत्यानं सांगायला पाहिजे। माझा चौथा प्रश्न आहे, पलूसमधील युवा पिढींना व्यावसायिक योजना आणणे यासाठी आमची उमेदवार आहे। कुठला व्यवसाय आणला होईनी? सांगू दे ना, कुठला व्यवसाय आणलाय? काही सुद्धा व्यवसाय आणलेला नाही। समाजात निर्माण होणारी दरी संपुष्टात आणून एकोप्याने आणि शांततेने राहणे ही आमची उमेदवारी। काय हाय एकोपा? काही सुद्धा एकोपा नाही तिने केलेला। आता पलूसकरांना स्वतंत्र पेयजल मुबलक पाणी पुरवठा ही योजना पूर्वतत्वास आणणे यासाठी आमची उमेदवारी। मी बापूसाहेबांना पहिल्यांदा वंदन करणं गरजेचं होतं, परंतु हे आता पाणी योजनेचं त्यांनी सांगितलं। ज्या वेळेला अमनापूरला उगळे साहेबांचं पॅनेल होतं, बापूसाहेब तासगाव कारखान्यामध्ये संचालक होते, त्यावेळेला पहिलं काम बापूसाहेबांनी काय केलं असेल तर ह्या पाणी पुरवठ्यासाठी जागा निर्माण केली
आणि उगळे साहेबांनी त्यांनी सहकार्य केलं. मी आज आमनापूरच्या उगळे साहेबांना धन्यवाद देतो. म्हणून ही पाणी योजना हिने आत्ता आणली म्हणते. माझा प्रश्न आहे त्यांना, गेले 15 वर्ष ही बापूंनी योजना मंजूर केली होती आणि बापू ज्यावेळेला जिल्हा परिषदेचे सदस्य होते 15 वर्षापूर्वी आपली सिमेंटची लाईन होती अगोदर, ती बापूंनी गोगावपासून सिमेंटची लाईन पूर्ण केली. आज 15 वर्ष पाणी पितो ही बापूसाहेबांच्यामुळे, एवढं ध्यानात ठेवा. आज मी बापू आपल्यात नाहीत, ही काम विसरता कामा नये. आपल्या समोरची जी इमारत दिसते कृषी संवर्धन जनावरांचा दवाखाना, हा बापू साहेबांच्या मुळे झाला. तरी सुद्धा ही योजना बापूसाहेबांच्या मुळे आपणाला पाणी पित, आज 15 वर्ष पाणी पितोय. आणि योजनेचं काय केलं होईनी, गेले 9 वर्ष ह्याच्या अगोदर सुद्धा 8 दिवस पाणी सोडणे, पाणीच येत नव्हतं. कारण दिवाळी आली तरी बी पाणी नाही. या बापूसाहेबांच्या मुळे आपण 15 वर्ष झालं पाणी पितोय. आज ही योजना चालू केली म्हणतात. माझा सवाल आहे, अरे ही योजना कुठं चालू केली तुम्ही? पोरं उपोषणला बसली महिनाभर. 20 कदम साहेब तिकडे फिरकले सुद्धा नाही. आपल्या निलेश भाईने पाठिंबा दिला होता त्यांना की जिथं पाणी पुरवठा आहे तिथं व्हावी. या बहादरांनी नेली कुठं? कन्या शाळेत. अरे वा, कन्या शाळेत नेली. आता किती बी पाणी वापरावं. आता या 10-12 दिवसापूर्वी पाणी सोडलं, परंतु आपल्या खिशातले पैसे गेले किती रिकन्व्हेशनला. ही योजना तिथंच न्यायची म्हणून जवळजवळ 1 कोटी रुपये खर्च आला रिकन्व्हेशनला. इथली जागा देतो. अखंड पोलीस जनता म्हणत होती की पाणी पुरवठा इथं करा. पोरं महिनाभर उपाशी बसली. पण बाळासाहेबांना काय त्यांचा कळवळा काय आलेला दिसला नाही मला. आता तुम्हाला रोज अर्धा तास पाणी सुटतंय. बहादरांनो, आता इलेक्शन झालं की परत महिना आपल्याला पाणीच नाही मिळणार. कारण पाणी मिळणार नाही सगळं भारतीय विद्यापीठलाच. हो, इकडं कुठली येतं? कारण तिने सीमच तिथं नेल्या. असो, पुढला प्रश्न घेऊ. समाजातील सर्व स्तरावरील लोकांना सर्व शासकीय योजनेची माहिती देणे आणि शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवल्या. आमच्या कपिल मेहरबान आणि दिलीप जाधव यांच्या त्यांना जी योजना माहीत आहे, ही मागली सत्ताधारी जी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक होते, नगराध्यक्ष होते. खरं सांगा मला पोलीसकरांनो, तुम्हाला कुठली योजना तिने दाखवली, तुमच्यापर्यंत पोचली का? अहो, लबाड सगळं बोलायचं, दाबू खोटं बोलायचं, पण रिटून बोलायचं, हा त्यांचा धंदाच झाला. पलूस नगर परिषदेच्या हद्दीतील सर्व रस्ते सुसज्ज करणे, वैद्यकीय सोयी घरोघरी पोहोचवणे, शेतीला व घरगुती तसेच औद्योगिक वीज पुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देणे, यासाठी आमची उमेदवारी. आता ह्या जुन्या स्टँडवरनं जरा चालत पावसाळ्यात जर गेला असता तुम्ही, पुढनं येणारी जी गाडी आहे, डबकं भरलेले आहेत, महिला पुरुष सगळी गाडीला आपल्या बाजूला जायची. कारण का? तर अंगावर चितड्या उडतेल्या, पाणी साठे, खड्ड्यात खड्ड. इथून तुम्ही जरा कन्याशाळेपर्यंत जावा.
अहो रस्ता रस्त्यात नाही ठेवला तिने, पूर्णपणे डबरी ही महिलांना चिखला सुद्धा जाता येत नाही असा रस्ता केला. आणि काय कुठला रस्ते केले तिने. असो, महिला सबलीकरण व बाल कल्याण दलित वस्ती सुधार योजना यासाठी आमची उमेदवारी. काय केलं हो दलित वस्ती तिने? काही सुद्धा काम केलेलं नाही, एक सुद्धा काम केलेलं नाही तिने. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बचत गटामार्फत विविध योजना उपलब्ध करून त्यांचे प्रशिक्षण देणे. एक तर काम मला दाखवते महिलांसाठी तिने काम केले. कशाचं प्रशिक्षण दिलं तिने? काही सुद्धा दिलेलं नाही. समाजातील सर्व थरातील लोकांपर्यंत सर्व शैक्षणिक सोयी उपलब्ध करून शिक्षणाचा दर्जा उंचवणे. आता कुठलं यांच्याकडे ऐकून असतं शिक्षणाचा दर्जा उंचवायसाठी? मला काय वाटत नाही. केलंय का मी? केलंय का? पलूसमधील सर्व सामाजिक गरीब लोकांना घरे उपलब्ध करून देणे. घरे उपलब्ध करून देणे. अरे बाबांनो, तुम्ही आष्ट्याला जावा. जयंत पाटील साहेबांनी मोफत गोरगरिबांच्यासाठी घर बांधून दिली. तुम्ही कुठं दिली? ह्या जाहीरनाम्यामध्ये मला सांगा, घर किती मोफत बांधून दिली यांनी? एक सुद्धा घर मोफत बांधून दिलेलं नाही. मी आव्हान करतो तुम्हाला काँग्रेसवाल्यांनो, की तुम्ही मला दाखवा असे एक घर आम्ही मोफत बांधून दिलंय म्हणून. अहो जागाच ठेवल्या नाही ते, कुठं घर बांधते ते, कुठं योजना करते ते, हेच मला काय कळलं झालं. सांगा ना. माझं खुलं आव्हान आहे तुम्हाला स्टेजवर, एक घर तुम्ही बांधलेलं दाखवून द्यावा मोफत. अहो घरकुल योजना सुद्धा यांच्या भानगड्या पैसे खाणे शासनाच्या योजना आहेत या. 30,000 रुपये आता. आणि कुणाला सांगायचं नाही तुला मंजूर झालंय. आमच्या कपिलनं तरी एवढे घर मंजूर करून दिले ती वार्डामध्ये, आणि दिलीप जाधवनं, निलेशबाई यांनी तेवढी सुद्धा कामं तिने केली नाही ती. पलूसमधील सर्वांसाठी अद्ययावत असे वाचनालय उपलब्ध करून दिले. कुठं वाचनालय हवं त्यांचं? कुठं वाचनालय? सगळं वाचनालय पलूस सहकारी बँकेतच जात आहे वाचनालय. सगळं तिथंच आहे. येणारे पेपर तिथंच आहे, तिथंच वाचनालय. असो, कुठं गावात दिसायला काय वाचनालय हो? सांगा ना मला तुम्ही. हा, पंडित विष्णू दिगंबर पलूस यांचे स्मारक उभारणे यासाठी आमची उभारणी. मला खरोखर सांगा, पंडित विष्णू दिगंबर हे पलूसचे कुठं स्मारक झालंय? मी पत्रकारांना सुद्धा आवाहन करतोय, ही खरोखर वस्तुस्थिती तुम्ही बघा. जर विष्णू दिगंबर पलुसकरांचं जर स्मारक असेल, ह्या गावातच मी राहत नाही. अहो अशी मतं मिळवली ती. पलूसमधील गाव तळे व हुतात्मा स्मारक येथे बाग बगीचा, बोटिंग, पर्यटक स्थळ तयार करणे. पलूसमध्ये गावतळ, बोटिंग बघितलंय. बोटिंग आमचे बापूसाहेब जिल्हा परिषद होते त्यावेळेला तिने बोट सुटल्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून. आणि आज तिथं पलूसच्या तळ्यामध्ये घाण, हिरवं पाणी सुद्धा त्यांना काढायचं झालं नाही. आमचे चिकनवाले सगळे घाण पाणी सगळं त्या वड्यातनं सगळं त्या तळ्यातच जाते. सगळ्यांची घाण. चिकन सेंटर आहे इथलं,
कुठं जाते बघा, वडा जरा फिरून बघा पत्रकार बंधूंनो, आणि येडाव तळ तुम्ही बघून या. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या तिनेच द्यायचं आहे. काँग्रेस पक्षानं किती सुशोभीकरण केलं या. हिरवं पाणी, दुर्गंधी, शेजाऱ्यांना राहणारा अगदी म्हणजे ताप, हिवताप, डेंगू, ह्याच्याशिवाय दुसरं काही झालेलं नाही आणि कुठलंही काम केलेलं नाही तिने. असो, पोलूसमध्ये व्यापार वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करणे यासाठी आमची उमेदवारी. अरे वारे वागानो, किती पेट वाढली हो. हाय त्या पेटातलं सुद्धा मुरून टाकायचं होणं झालं या. आणि बाजारपेठ वाढली. अपोर आमचे उपोषणाला बसले. निलेश भैयानं सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन हा रस्ता पूर्ण केला. पलूसमधील युवकांसाठी सुसज्ज अशी व्यायामशाळा उभारणे. कुठं आहे हो व्यायामशाळा यांची? मला सांगा ना. पत्रकार बंधूंना माझी कळकळीची विनंती आहे, खरोखर तुम्ही ती व्यायामशाळा कुठं आहे ती मला दाखवावी. तिने काही सुद्धा केलेलं नाही. लबाड बोलणे, मतं मिळवणे. पलूसमधील मुख्य व्यापारपेठ लगत 30 फुटाचे रुंदीकरण, पर्यायी रस्ता निर्माण करून देऊन रहदाराची गैरसोय, व्यापारीसाठी जागेची सोय करणे. आता मला सांगा, रस्त्याची सोय करणे. विष्णू इथं थोड्याच अंतरावर विष्णू दिगंबर शाळा आहे. थोड्या अंतरावर लकी विद्या मंदिर आहे. 5 वाजता मुलं शाळेत सुटतात. गेले कित्येक वर्ष बघतोय आम्ही, ही शाळेतली मुलं घरापर्यंत जाऊस्तोवर मंगळवारचा बाजार असतोय त्यावेळेला जीव मुठीत घेऊन जातात. परंतु ह्यांनी कुठलीही व्यवस्था केलेली नाही. भले सिग्नल बसणं गरजेचं होतं आपल्याला, सिग्नल सुद्धा हे बसवलं नाही तिने. तरी सुद्धा मी मागल्या वेळेला सुद्धा बोललो होतो, कारण मला फार वेळ बोलायला संधी दिल्या. मी तर अजून सांगू इच्छितो यांना, जी काय तुमचा हा जाहीरनामा आहे, जाहीरनाम्याचं मला एक काम दाखवा आणि बक्षीस घेऊन जावा. आज आमचा धनगर समाज आहे, उद्या परवा आमचे येथील जतचे आमदार इकडं प्रचार करायला. त्यांना खरं म्हणजे मंगळवारचा इथला बाजारचा पावसाळ्यातला व्हिडिओ करून दाखवाय पाहिजे. महिला कशा चिखलात बाजार करतात. आवाज जावा त्या लष्करवाडीला सुसज्ज अशी इमारत, सुसज्ज असा मंडप बांधलेला बाजारपेठ आहे. आणि तुम्ही पलूसकरांनो, तुम्ही नगर परिषद 9 वर्ष नव्हे, किती तर वर्ष माता बंदी भगिनीकडं, व्यापार पेढेकडून, शेतकऱ्याकडून, शेतकरी विकाय बसलेला त्यांच्याकडून तुम्ही पैसे गोळा करता. महाराष्ट्रामध्ये नगरपालिका 1 नंबरमध्ये आणली होती. अरे तुमची नगरपालिका किती नंबरला घालवल्या तुम्ही? आमचं काय पोलोचं नावच घालवलंय सा. कारण व्यापारीच याचं बंद झाले तिथं. कारण कुठलीही सोय नाही. माझ्या थोड्या अंतरावर मुतारे आहे, शौचालय आहे. पत्रकारांनो, तुम्ही अजून जाऊन बघा, कुठलीही व्यवस्था केलेली नाही. ज्या वेळेला आम्ही बापूसाहेब होते त्यावेळेला, ग्रामपंचायत होती त्यावेळेला बापूसाहेबांनी ट्रॅक्टर घेतला पहिल्यांदा. परत कचऱ्याची गाडी घेतली. आणि तुम्हाला योजना एवढे असताना सुद्धा सरकारचे कुठलेही काम करता येत नाही. पलूसच्या जनतेला झुलवत ठेवलं. आज आपले उमेदवार आहेत,
जोशना काके आहेत. जोशना काके आहेत. आपल्या बापूसाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जोशना काकी हे नगराध्यक्षपदासाठी उभा राहील. त्यांचं चिन्ह घड्याळ आहे. आणि जे काय आपले 20 उमेदवार आहेत 10 वार्डामध्ये त्यांचा परिचय करून देतीलच. घड्याळ या चिन्हासमोरील जनतेने पलूसच्या घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड प्रचंड मताने विजय करा. माझी कळकळीची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद, मेहरबान. आपण विस्तृत असं आपलं मनोगत व्यक्त केलं. मी आपलं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. पण मला माहिती आहे हातात आणि गळ्यात आपण आता घड्याळ बांधलं आहे. त्या घड्याळाच्या काठ्याकडे आपलं आता लक्ष असलं पाहिजे. कारण वेळ अत्यंत महत्त्वाची आणि घड्याळसुद्धा अत्यंत महत्त्वाचं. आणि म्हणूनच त्या घड्याळाच्या काट्याकडे आपल्या प्रत्येकाचं लक्ष असावं. यानंतर बोलणाऱ्या वक्त्यांना माझी विनंती आहे, वेळेची मर्यादा आपण सर्वांनी पाळावी अशी विनंती करतो. आणि यानंतर तुम्हा सर्वांशी बोलताय, आपल्याशी विचार व्यक्त करतायत सन्माननीय नारायण दादा निकम. मी आपणास विनंती करेन या विचारपीठावरती आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. पुन्हा एकदा वक्त्यांना विनंती, वेळेची मर्यादा पाळा. आपल्या हातात असलेलं घड्याळ, ज्या घड्याळानं पलूसच्या विकासाचं स्वप्न पाहिलंय त्या घड्याळाच्या काट्याकडं, जेव्हा इतरांना आपण त्या घड्याळाच्या काट्याकडं लक्ष ठेवा असं सगळ्यांना ठणकावून सांगता, तेव्हा आपण सुद्धा त्या घड्याळाच्या काट्याकडे पाहावं. बोलतायत सन्माननीय नारायण दादा निकम. नमस्ते पलुसकर मंडळी, बरं आहे का? नाही, बरं असलं म्हणजे बरं. कारण का तर आता आपल्याकडं इलेक्शन लागलेलं आहे नगरपालिकेचं. आपल्याकडं सगळे लोक येणार आहेत मतं मागायला. ह्या 7 वर्षानंतर 5 वर्षानंतर आता मतं मागायला येणार आहेत. असो, प्रथम मी धोंडराज महाराजांना नमस्कार करतो. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. आणि या पलूसच्या जनतेला आणि पत्रकार बंधूंना मी राम राम करतो. मित्रांनो, पलूसमधला काय विकास झाला आणि काय नाही झाला याचं अतिशय सडेतोड असं विष्णू मेहरबानांनी विचार मांडलेला आहे. आता ज्यादा काय बोलण्यासारखं काही राहिलंच नाही. परंतु बोलत असताना कैलास स्वर्गीय बापूसाहेब येसुड यांचं ध्यान झाल्याशिवाय राहत नाही. कारण त्यांच्या स्वप्नातलं पलूस काय होतं हे फक्त मला आणि ठराविक लोकांनाच माहीत होतं. कायम उठलं बसलं की पलूसचा माझा हा विकास झाला पाहिजे, पलूसचा माझा तो विकास झाला पाहिजे, पलूसचे माझे रस्ते सुधारले पाहिजेत, पलूसमधले सगळे गटारी स्वच्छ झाल्या पाहिजेत. पण नाही, या ठिकाणी विष्णू मेहरबाननं सांगितलं हे जो पैसा विकासाचा येतोय, खरं म्हणजे ग्रामपंचायतीपेक्षाही कितीतरी पटीनं कोट्यावधी असा निधी हा नगरपालिकेला येत असतो. परंतु त्या निधीचा काही उपयोग या मतदार बंधूंच्यासाठी बिलकुल झालेला नाही. यांनी फक्त आपले उमेदवार, आपले नगरसेवक यांनाच कॉन्ट्रॅक्ट द्यायचं आणि त्यांनाच मोठं करायचं. बाकीचे बसले. आमचा वडर समाज आहे, अनेक समाज आहेत जे कॉन्ट्रॅक्ट घेणार आहेत ते त्यांना बिलकुलच काम नाही. काय स्वतःचीच कामं स्वतः करायची आणि पैसा मात्र यांच्या खिशात जायचा. ही असली यांची कामं. मित्र, उद्याचं इलेक्शन, येणाऱ्या भविष्य काय आहे या पलूस शहराचं हे तुमच्या हातात आहे. आणि विशेष करून माझं भगिनींना आव्हान आहे
की तुम्ही स्वतः तरी मतदान देणारच आहात, परंतु आपल्या शेजार धर्माला किंवा इतर कुठं आपल्या ओळखीचे असतील त्यांना सुद्धा जाऊन त्यांच्या कानात सांगा की यावेळेस बापूराव सुगड्यांच्या पाठीमागं आपण खंबीरपणानं उभं राहायचं आहे. आपल्या या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत ज्योत्स्नाताई, बापूराव सुगड्यांची पत्नी. त्या बापूराव सुगड्यांच्या तालमीमध्ये तयार झालेल्या आहेत, त्यांना सर्व ज्ञान आहे. त्या आता बापूराव सुगड्यांच्या नंतर आता त्याच चालवतात सगळ्या त्या संस्था, म्हणजे त्यांना संपूर्ण ह्याचा ज्ञान आहे, सगळं काय आहे. आता आपण ह्या बघितलं, आपण हे नगर सेवक किंवा नगराध्यक्ष, दुर्दैवान नगराध्यक्ष गेले, त्यांच्या मृत्यात्म्यास चिरशांती लाभो, परंतु त्यांच्यानंतर जे आले त्यांनी काय करून दाखवले या पलूसमध्ये? काय केलं? काही केलेलं नाही. पलूसच्या गळ्यातला ताईत, पलूसचं गाव तळ हे ऐतिहासिक तळ आहे. या ऐतिहासिक धरोहराची आपण किती राखण केली आणि किती आपण त्याला सुधारणा केली त्याची? काही नाही. ज्यावेळेस ग्रामपंचायत आमच्याकडे होती, बापूराव सुगड्यांच्याकडे होती, त्यावेळेस साईडचा संपूर्ण गाळ काढला, साईडची संपूर्ण माती काढली आणि तो रॅप तयार केला. त्याकडनं पुन्हा झाडं लावली, लाइटिंगची व्यवस्था केली. आज त्या लाईट सुद्धा मृतावस्थेत आहेत. बिलकुल कुठलीही लाईट चालू नाही, काही सुद्धा नाही. आणि आमचं ठरलेलं होतं की त्या पलूसचं आपण डेव्हलप करायचंय, त्या तळ्याचं आपणाला डेव्हलप करायचंय. आज गावातलं मुख्य ते केंद्र आहे, विरंगुळ्याचं केंद्र आहे, परंतु त्या ठिकाणी गेला तर नाक धरूनच गेलं पाहिजे अशी अवस्था आहे. की मग सांगितलं ना त्यांनी की अबानो तिथलं सगळं चिकनचं हे ते सगळे घाण जाते त्या ठिकाणी. ही तळ्याची अवस्था या लोकांनी करून ठेवलेली आहे. आणि पलूसची सुद्धा अशी दयनीय अवस्था केलेली आहे. मित्रांनो, जास्त वेळ मला बोलायचं नाही, कारण बरेचसेच वक्ते बोलणार आहेत. त्यामुळं मी फक्त तुम्हाला एवढंच सांगतो की जर पलूसचा जर आपण यावेळेस जर परत जर ही लोक पलूसच्या माथ्यावरती बसले तर पलूस 20 वर्ष पाठीमागे जाणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही आमच्या हाती सत्ता द्याल, पहिल्याच 5 वर्षाच्या आत तुम्हाला जे आम्ही आश्वासन दिलेले आहेत ती जर नाही पूर्ण केली तर आम्हाला तुम्ही रस्त्यावरती विचारायचं आहे. मित्रांनो, हे फक्त आम्ही बोलून दाखवत नाही, करून दाखवणार. आणि हे बापूरावचे कार्यकर्ते आहेत. आमच्या प्रत्येक उमेदवाराकडे बघितलं, चेहऱ्याकडे बघितलं तर तुम्हाला ते चेहरे तुम्हाला तरुण आणि तडफदार आणि काम करणारे असे तुम्हाला चेहरे दिसतील. बापूरावचे खंदे समर्थक असे सगळेजण आपले या ठिकाणी आम्ही उमेदवार म्हणून उभा केलेले आहेत. त्यांना जाण आहे, समाजाची जाण आहे, गावाची जाण आहे, रस्त्याची जाण आहे, प्रत्येक अडीअडचणीची जाण आहे. कपिल गायकवाड असो, आमचे दिलीपराव जाधव असू द्यात, अहो यांनी तळागाळात जाऊन किती कामं करावीत. सत्ता नसताना त्यांच्यावरती एवढं दबाव प्रेशर असून सुद्धा त्यांनी जुगारून बापूरावांचा आशीर्वाद घेऊन ते पुढे धावत सुटायचे. धावून काम केलेलं आहे त्यांनी. असे आमचे उमेदवार आहेत. बघा तुम्ही, त्या कपिल गायकवाडनं तर प्रत्येक घरटी काम केलेलं आहे. दिलीप जाधवांनी सुद्धा त्याच पद्धतीनं काम केलेले आहेत. आणि इतरही आमच्या सर्व जे 4 आमचे नगरसेवक त्यांनी हेच काम केलेलं आहे. मित्रांनो, त्यांचे बघा उमेदवारांचे चेहरे. प्रत्येक सत्ता आपल्या जवळ पाहिजे आहे. आपल्याकडे सत्ता असेल तर आपले खिसे भरतील, अन्यथा भरणार नाहीत. मित्रांनो, हे लक्षात ठेवा. येणाऱ्या इलेक्शनमध्ये
वत्सलाताईंच्या नेतृत्वाखाली बाकीचे आमचे नगरसेवक उभा राहिलेले आहेत. त्यांना प्रचंड अशा बहुमताने विजयी करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद. आदरणीय नारायणदादा निकम, आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष सन्मान्य हनुमंतरावजी कदम या विचारपीठावरती आपलं मनोगत व्यक्त करतायत. मी आपणास विनंती करेन, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्मान्य पलूस तालुका नागरी पतसंस्थेचे संस्थापक सन्मान्य सुनील नाना घोरपडे या विचारपीठावरती व्यक्त होत आहे. 10 मिनिटं लागणार. रामराम पलुसकर. कसं काय पलुसकर, बरं आहे का? निलेश भाईंची सत्ता आणायचं खरं आहे का? हात वर करा. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि पलुसनगरीचं ग्रामदैवत समर्थ धोंडराज महाराज यांच्या पदस्पर्शानं पवन झालेली ही पलुसनगरी आणि या पलुसनगरीचं लागलेलं नगरपालिकेचं इलेक्शन आणि बापूंचं निधन हा भयंकर मनाला चटका लावणारा विषय आहे. याच्या पाठीमागचं कारण असं आहे की बापूंच्या ताब्यात ग्रामपंचायत 3 वर्षासाठी या पलुसकरांनी दिलेली होती आणि त्यावेळेला पलूसचा पाणी प्रश्न हा गंभीर बनला होता. 8-8 दिवस पाणी या पलूसला येत नव्हतं. आमनापूरची आपली पाईपलाईन नादुरुस्त झालेली होती. त्यावेळेला बापूंनी डोकं चालवलं आणि गोगाव योजनेतून या पलूसला पाणी पुरवठा चालू ठेवला किंवा नवीन खर्च धरून जसं विष्णू मेहरबांनी सांगितलं त्या पद्धतीनं तिकडून पाणी या पलूसला वळवलं आणि पलुसकरांचा पाणी प्रश्न मिटवला. या ठिकाणी मला आवर्जून असं सांगायचं आहे की बापूंच्या निधनानंतर लागलेली ही नगर परिषदेची निवडणूक खरं वास्तविक बापू इसुगडे निघून गेल्यानंतर इसुगडे कंपनीचं किती मोठं नुकसान झालं हे मला माहीत नाही, पण पत्रकार बंधूंनो त्या पलूसचं लय मोठं नुकसान झालं. असा नेता होणे नाही. का काँग्रेसनं 9 वर्ष म्हणजे 3285 दिवस या गावातल्या जनतेला गुलामासारखं वागवलं. हुकुमशाही पद्धतीनं त्या नगरपालिकेमध्ये कारभार केला. एक दाखला जरी मागायला आपण नगरपालिकेमध्ये जात होतो त्यावेळेला 15 दिवस हेलपट मारायला लावायचे. आलेल्या सर्व उमेदवारांचं सहर्ष स्वागत. धन्यवाद सर. आपण या विचारपीठावरती व्यक्त होत असताना मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. 2 मिनिटं आपल्याला थांबवतोय सर. उद्याचं पलूसचं स्वप्न ज्यांच्या हातामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण देणार आहे आणि पलूसची जनताच्या नेतृत्वाकडं उद्याचा आशेचा किरण म्हणून पाहत आहे. आदरणीय बापूंचा विचार, बापूंचं नेतृत्व, दातृत्व आणि कर्तृत्व ज्यांनी आपल्या नसा नसामध्ये भिनवलंय त्या श्रीमती जोशना काकी, सर्व नगरसेवक उमेदवारांचं सहर्ष स्वागत. टाळ्याच्या गजराने त्यांचं स्वागत करा. जोशना काकी, विठ्ठलराव येसुगडे आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत आणि त्यांचे सगळे सहकारी नगरसेवक यांचं आगमन या सभेच्या निमित्तानं या विचारपीठावरती होता. माझी विनंती, आपण सर्वांनी त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं. स्वागत करा. पलूसचा उद्याचं स्वप्न, पलूसचा उद्याचा विचार
आणि पलूस उद्या ज्यांच्या हातामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण देणार आहोत ते उद्याचे सर्व शिलेदार आज चला उमेदवार सगळे स्टेजवरती या. सर्वांना विनंती आपण बसून घ्या. आणि मी घोरपडे साहेबांना विनंती करतो की या विचारपीठावरती आपलं राहिलेलं मनोगत वाजवायचं बंद करा जरा. वाजंत्री वाजवायचं बंद करा. विजय असो, विजय असो. मान्यवर मंडळी उमेदवार सगळे स्टेजवरती आलेत. धन्यवाद. विनंती करतो या विचारपीठावरती आपण सर्वांनी असण्यास व्हावं. घोरपडे साहेब शेवटची 3 मिनिटं आपल्यासाठी. आणखीन एक वाक्य परत एकदा रिपीट करू का? कसं काय पलुसकर, बरं आहे का? निलेश भैयाची सत्ता आणायची, खरं आहे का? आणि पोपटांना मला या ठिकाणी सांगायचं आहे, जे काँग्रेसचे नगरसेवक या नगरपालिकेमध्ये गेल्या वेळेला निवडून गेले त्यांनी एकच ठरवलं. हिंदीमध्ये म्हण आहे, क्या बडा तो काम बडा ना भैया सबसे बडा रुपया. म्हणजे काम नाही केलं तर चालेल पण पैसा खायचं, एवढं एकच उद्देश त्यांनी नगरसेवकांनी ठेवला. आणि हे सर्व काँग्रेसचे नगरसेवक ठेकेदार झाले. आणि ह्यांनी काही ठेका घेतला, कचरा गोळा करायचा ठेका घेतला, झाडे लावायचा ठेका घेतला, मुरुम घोटाळा केला. आणि सगळ्यात हाईट म्हणजे कुत्री धरायचा सुद्धा ठेका नगरसेवकांनी घेतला. बरं, कुत्री घ्यायचा ठेका आम्हाला काही अडचणी घेऊन देत, पण काय केलं, ह्या वार्डातलं कुत्रं धरायचं आणि त्या वार्डात सोडायचं, परत नवीन धरायचं, त्या वार्डात धरायचं, 5व्या वार्डात सोडायचं. अरे चाललंय काय नक्की? असे हे घोटाळे करून ह्या पलूचं ह्या लोकांनी वाटोळं केलं, अक्षरशः वाटोळं केलं. अशा पद्धतीची वागणूक ह्या पलुसकरांना ह्या गेल्या 9 वर्षात आपल्याला बघायला मिळाली. आणि पलुसकरांना मी एक सांगू इच्छितो, पाण्याचा प्रश्न हा आजचा नाही, फार वर्षापूर्वीचा ह्या पाण्याचा प्रश्न ग्रामपंचायत असल्यापासूनचा प्रश्न आहे. पण बापूंनी आटोकाट हा प्रयत्न केला होता की पाणी प्रश्न सोडवायचा. तोपर्यंत 3 वर्षात बापूंची सत्ता गेली आणि नंतर नगरपालिका लागली. ह्यांनी खोटी आश्वासनं दिली, आश्वासनं देऊन सत्ता आणली. सत्ता आणल्यानंतर आज आमचा पाण्याचा प्रश्न बघतोय. 15 दिवस पाणी येत नाही. आणि हे गाव आता डेव्हलप व्हायला लागलेलं गाव आहे. 4 मजली इमारती झालेल्या आहेत, उभा राहिलेल्या आहेत. ज्यावेळेला आम्ही बघतोय की 4थ्या मजल्यावर निलेश भाई पाणी जात नाही, ते पाणी न्यायचं काम तुम्ही करायचं. या पलुसकरांना तुम्ही आश्वासन द्यायचं आहे आणि ते आम्हाला बघायचं तुम्ही आश्वासन दिलेलं पूर्ण केलेलं. आणि त्या महिला काय करतात की गाडीतनं ती पाणी 20 लिटरची बाटली येत्या, ती महिला तिथे खाली पाणी घेते आणि वर काकलाची बाटली मारायची, 4थ्या मजल्यावर घेऊन जायची. ही अवस्थाच पलूसची आहे. ती अवस्था बदलायसाठीच आपण निलेश भाई यांच्या पाठीमागं उभं राहूया. परवा या ठिकाणी आमदार साहेबांचा कार्यक्रम झाला आणि आमदार साहेबांच्यामध्ये एका काँग्रेसच्याच उमेदवारानं तक्रार केली की आमच्या वार्डामध्ये कोणत्याही प्रकारचं काम झालेलं नाही. त्या वार्डात काँग्रेसचेच उमेदवार निवडून आले होते. तक्रार काँग्रेसच्याच आमदारांच्याकडे केली. म्हणजे त्यांनी सुद्धा मान्य केलं की 9 वर्षात या काँग्रेस पक्षानं काही काम केलेलं नाही. ना गटारी केल्या, ना रस्ते केले, ना काही केलं नाही. या ठिकाणी मी तुम्हाला मराठीत आणखीन एक म्हण आहे, रोग अनेक उपचार एक. त्या पद्धतीने पलूसच्या समस्या अनेक, त्याला उपचार फक्त काकी आहेत. पलुसकरांनी काकींच्या पाठीमागं उभं राहिले पाहिजे. यानंतर आणखीन एक सांगतो बरं का, पत्रकारांना खास करून सांगतो,
ज्याचे चिन्ह हात त्यांनी 9 वर्षे ज्याचे चिन्ह हात ते 9 वर्षे पैसे खात बसले. पलूसच्या मतदारांचा केला घात. म्हणून पलूसच्या सर्व जनतेने निलेश भाईंना द्यावी साथ अशी माझी कळकळीची विनंती आहे. या ठिकाणी निलेश भाया तुम्ही 32 शिराळ्यावरनं नागिन आणली, पण आमच्या बापूसाहेबांनी वाघीण तयार केली पलूसमध्ये. बापूसाहेब वाघ होते आणि ह्या वाघिणीच्या हातात येत्या 3 तारखेची सत्ता आपण सर्वांनी द्यावी अशी मी कळकळीची विनंती करतो. बापूसाहेब वाघ होते आणि त्याच वाघाचा निलेश भैया बचला आहे. 4 आयऱ्यागाऱ्यांनी निलेश भाईंना घेरण्याचा प्रयत्न केला, पण त्या घेरण्यामधनं आमच्यासारखे कार्यकर्ते तडफडून उठले, तुम्हाला बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत. या ठिकाणी मी सर्व कार्यकर्त्यांनी एक कळकळीची विनंती करतो, या 8 दिवसात तुम्ही अतिशय मोठं कष्ट करा. मी तुम्हाला 5 वर्षाची सत्ता मिळवून दिल्याशिवाय राहत नाही. तुम्ही रात्रंदिवस कष्ट करा, निलेश भाईंच्या पाठीमागं उभं राहा आणि आपलं घड्याळ चिन्ह, त्या घड्याळ चिन्हाच्या पुढचा बटन दाबून येत्या 3 तारखेला इतिहास घडवा या पलूसमध्ये, एवढीच एक कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद सर. आपण या ठिकाणी आपलं या विचारपीठावरती आपलं मनोगत व्यक्त केलं. मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि यानंतर या विचारपीठावरती आपलं मनोगत व्यक्त करतायत सन्माननीय विजय काका पाटील. मी आपणास विनंती करेन या विचारपीठावरती आपलं मनोगत व्यक्त करावं. आपल्या काका, मला माहिती आहे तुम्ही घड्याळाच्या काट्याकडं बघाल न बघाल, पण निश्चितपणाने. तुमचं घड्याळाच्या काट्याकडे लक्ष राहावं. निश्चितपणानं आपल्या पलूस नगरीचं आराध्य दैवत समर्थ धोंडेराज महाराज आणि या पलूस नगरीचं एका भव्य दिव्य असं विकासाचं स्वप्न ज्यांनी पाहिलं होतं ते आपणा सर्वांचे नेते आदरणीय बापूसाहेब येसुगडे यांच्या पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो. मला थोडाच वेळ या ठिकाणी मिळालेला आहे, त्यामुळे मी आवर्त घेणार आहे. मला पलूसकरांना या ठिकाणी फक्त इतकंच सांगायचं आहे की पलूसकरांनो, तुमच्यासाठी ही निवडणूक ऐतिहासिक अशी निवडणूक आहे. कारण गेले 9 वर्ष या पलूस नगर परिषदेवरती काँग्रेसची सत्ता होती आणि या 9 वर्षामध्ये त्यांनी काय विकास केला, किती विकास केला हे मगापासूनच्या वक्त्यांनी चिरफाड करून सांगितलेलं आहे. 2017 सालची निवडणूक ही माझ्यासुद्धा चांगली लक्षात आहे, कारण त्यासुद्धा निवडणुकीमध्ये मी या पलूसमधल्या प्रत्येक प्रभागामध्ये फिरलो, जास्तीत जास्त नागरिकांना भेटलो. परंतु आज 9 वर्षांनंतर परत या निवडणुकीच्या निमित्तानं प्रत्येक प्रभागामध्ये फिरत असताना गेल्या 9 वर्षामध्ये काय विकास झाला ते बघून अचंबित व्हायला वाटतं. शिवाजीनगरमध्ये गेलो, कृषीनगरमध्ये गेलो, त्या ठिकाणी साधे रस्ते नाहीत, गटारी नाहीत, नागरिकांच्या अनेक समस्या त्या ठिकाणी आवासून उभ्या आहेत. प्रश्न पडतो की या 9 वर्षामध्ये या सत्ताधाऱ्यांनी केलं काय, आणि याचा जाब विचारण्याची ही वेळ आलेली आहे. नुसता जाब विचारायचं नाही, तर त्यांना या सत्तेपासून दूर घालवायचं काम या पलूसच्या नागरिकांनी करायला पाहिजे. मला एक उदाहरण या ठिकाणी द्यावंसं वाटतं. 1-2 प्रवासी असतात आणि ते एस टीने प्रवास करत असतात. एक प्रवासी खिडकीच्या कडेला बसलेला असतो, त्याच्या शेजारी दुसरा प्रवासी बसलेला असतो. एस टी एका थांब्यावरती थांबते आणि खिडकीकडेला बसलेला प्रवासी खिशातनं 5 रुपयाचं नाणं काढतो. एस टीच्या बाहेरनं फेरीवाले फिरत असतात, कोण पेपरवाला असतो, पाणीवाला असतो, खाऊ देणारा असतो.
आणि ह्या ग्रहस्थाचं फक्त 5 रुपयाचं नाणं वर काढायचं खिशात ठेवायचं, वर काढायचं खिशात ठेवायचं असा उद्योग चालू असतो. 5 मिनिटाने एस टी हा बेल मारली जाते आणि एस टी सुरू होते आणि खिडकीकडे तिला बसलेला इसम ते 5 रुपयाचं नाणं काढतो, पेपरवाल्याला गडबडीत हाक मारतो, खिशातनं 5 रुपयाचं नाणं त्याच्यावर ठेवतो आणि 5 पेपर घेतो. एस टी पुढं जाते. शेजारी बसलेल्या ग्रहस्थाला राहत नाही. तो विचारतो, मगापासून तुम्ही 5 रुपयाच्या नाण्याबरोबर खेळत होता, अचानक तुम्ही का निर्णय घेतला? तो म्हणला, ती 5 रुपयाचं नाणं खोटं होतं. एस टी पुढं जाते, 2-3 किलोमीटर जाते आणि हा खिडकीकडेला जो पेपर घेतलेला ग्रहस्थ असतो तो स्वतःशी हसायला लागतो. शेजारी बसलेल्याला परत प्रश्न पडतो, आता काय झालं हसायला? अहो म्हणला, त्या पेपरवाल्यानं कालचा पेपर दिलाय. म्हणजे या पलूसच्या नगरपालिकेमध्ये गेल्या 9 वर्षापूर्वी ज्याने खोटं बोलून सत्तेवरती आली ते 9 वर्ष खरोखर पलूसकरांनी कशी काढली याचा प्रश्न मला पडतो. आज प्रत्येक प्रभागामध्ये फिरत असताना, पलूस शहरामध्ये बघत असताना पलूस शहरातल्या प्रत्येक नागरिकाची बदलाची मानसिकता आहे आणि निश्चितपणाने पलूसकर बदल करतील यामध्ये कुठल्या प्रकारची मला शंका नाही आहे. या निवडणुकीमध्ये मतदान करत असताना आपण खरंच जागृतपणाने मतदान करायला हवं. प्रामुख्यानं नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार आहेत त्यांचा इतिहास आपल्याला तपासायला हवा. त्यांनी केलेलं राजकारणामध्ये काम असू दे, त्यांनी केलेलं समाजकारणामध्ये काम असू दे, हे सुद्धा आपल्याला बघायला हवं. खरं तर आम्ही नदीकाठची लोक आहोत. बापूसाहेब येसुगड्यांचा माझा संबंध फार जुना. 2019 साली ज्या वेळेला महापूर आला, त्या महापुरामध्ये बापूसाहेबांनी केलेलं काम तो आमचा नदीकाठ कधीही विसरू शकणार नाही. घरच्या घरं उद्ध्वस्त झाली. पूरग्रस्त लोकांना 2 वेळा खायचं भ्रांत पडली. त्यावेळेला बापूसाहेबांनी या आमनापूरपासून पुंदीवाडीतली 7-8 गावातली लोक सगळी स्वतःच्या वाहनाने या ठिकाणी पलूसमध्ये बोलवून घेतली आणि तब्बल 10 ते 12 दिवस लाखो रुपये खर्च करून त्या लोकांची जेवणाची, खाण्याची, राहण्याची, नाश्त्याची, चहाची सोय केली. काय उद्देश होता? का त्यांना काय आमदारकी लढवायची होती? का ते नदीकाठ सगळा पलूसच्या नगर परिषदेच्या आवाक्यातला इलाका होता का? परंतु एक सामाजिक काम करण्याच्या उद्देशानं, समाजकार्य करण्याच्या उद्देशानं बापूसाहेबांनी ते काम केलं आणि आज त्या नदीकाठच्या लोकांचा आशीर्वाद बापूसाहेबांच्या मुळे जो मिळणार आहे तो निलेश भैयाला आणि ज्योत्स्ना काकींना मिळाल्याशिवाय राहणार नाही. दुसरं उदाहरण देतो. 2019च्या पुरानंतर या संपूर्ण देशामध्ये कोरोनाचं महासंकट आलं, महाप्रलय झाला. तो माणूस माणसात राहिला नाही. समोरासमोर माणूस कोण येईना, घरातनं कोण बाहेर पडेना, ही अवस्था तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी अनुभवलेली आहे. अशा काळामध्ये दुर्दैवानं बापूसाहेबांचं कोरोनामुळे निधन झालं. आपला पलूसकरांसाठी हा फार मोठा धक्का होता. 3-4 दिवसानंतर आम्ही भैयांना भेटण्यासाठी गेलो घरी, तर अख्खं कुटुंब कोरोनाग्रस्त होतं. म्हणजे घरातला एकही सदस्य कोरोना झाला नाही असं नव्हतं, सगळं कुटुंब ते कोरोनाग्रस्त होतं. परंतु ज्योत्स्ना काकीने निलेश भैयांना 8 दिवसानंतर सांगितलं की निलेश, आपल्यावरती जी वेळ आली, आपलं जे कुटुंब उद्ध्वस्त झालं ते या पलूसमधल्या किंवा आसपासच्या नागरिकांचं कुठल्या होऊ नये म्हणून निलेश भैयांनी या ठिकाणी कोविड सेंटर उभा केलं. एक सामाजिक भावनेतनं केलं. 450 ते 500 लोकांची सेवा त्या ठिकाणी झाली. 450 ते 500 लोकांचा जीव त्या ठिकाणी वाचला. एक सामाजिक भावनेतनं केलं. त्यावेळेला काय नगरपालिकेची सत्ता नव्हती. त्यावेळेला काय इथले लोकप्रतिनिधी झोपले होते.
काय केलं त्यांनी त्या कोरोनाच्या काळामध्ये जरा त्यांनी व्यासपीठावरती येऊन सांगावं. आणि अशा या समाजसेवेचा वसा आणि वारसा लाभलेल्या घराण्यातलं हे नेतृत्व आहे. आणि पलुसकरांचा खरोखर जर विकास करायचा असेल, आपल्या स्वप्नातलं पलूस घडवायचं असेल, तर या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्योत्स्ना काकींना आपण प्रचंड बहुमताने विजय करणं हे आपले कर्तव्य आहे. काय परिस्थिती आहे या पलूस शहरामध्ये? प्यायला पाणी नाही. मगाशी मेहरबानी त्या जाहीरनाम्याचं पोस्टमार्टम करून सगळं दाखवलं. नदी उशाला आहे पण कोरड कशाला आहे? 4 किलोमीटरवर नदी आहे पण पलूसमध्ये प्यायला पाणी नाही. राजकारणाची किती खालची पातळी गाठावी, किती नतद्रष्ट राजकारण करावं याचं एक ज्वलंत उदाहरण ह्या पाणी प्रश्नावरून आपल्याला बघायला मिळतं. पलूसमधल्या 2 तरुणांनी तब्बल 52-53 दिवस या ठिकाणी आंदोलन केलं. त्यावेळेला या पाणी प्रश्नाला जाग आली. निलेश भाई यांनी त्याला पाठिंबा दिला होता. बाकीचे त्यावेळेला कोण आमदार भेटायला आले नाहीत, कुठला नेता त्यावेळेला भेटायला आला नाही. त्या पाणी प्रश्नाला त्यावेळेला खऱ्या अर्थानं वाचा फुटली. नंतर जागेचं राजकारण झालं, त्याच्यावरती आपण नंतर बोलू. त्या काळामध्ये तुम्ही राज्यमंत्री होता, त्या काळामध्ये तुमचं सरकार होतं, तुम्हाला पाणी प्रश्न मिटवता आला नाही. आणि ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांचं सरकार या राज्यामध्ये आलं, त्यांच्या नेतृत्वाखाली या पलूस नगरपालिकेच्या या पलूसच्या शहराच्या पाणी प्रश्नासाठी 38 कोटी रुपये मंजूर झाले. आणि त्याचं श्रेय तुम्ही लाटताय. हे सगळं नंतर पुढच्या सभेमध्ये आपण बोलणार आहे, कारण वेळ थोडा आहे, बोलणारे वक्ते फार आहेत. जाता जाता मी फक्त आपल्याला एक गोष्ट सांगेन. एक राजा होता आणि तो जंगलामध्ये शिकारीसाठी काही निवडक सैन्य घेऊन गेला. जंगलामध्ये आत 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 गेला. राजा एका बाजूला, सैन्य एका बाजूला गेलं. राजा जंगलातली वाट चुकला, सैन्य जंगलातली वाट चुकलं. 4-2 तासानं राजाला एक त्या ठिकाणी 22-23 वर्षाचा एक युवक दिसला. राजानं त्याला हाक मारली, अरे बाळा इकडे ये. तो आला, म्हटला मला मी जंगलात वाट चुकलोय, मला बाहेर काढशील का? त्यानं राजाला जंगलाच्या बाहेर नेऊन सोडलं. आता म्हटलं माझं आणि एक काम कर, माझं सैनिक पण आता आहे, त्यांना पण तू जरा शोधून माझ्यापर्यंत आणून सोड. तो गेला, त्यानं त्या राहिलेल्या सैन्याला सुद्धा राजापर्यंत आणून सोडलं. तो जाता जाता फक्त तो युवक म्हटला, राजेसाहेब पाऊस येणार आहे, जरा लवकर जावा. आणि खरंच पाऊस मुसळधार पडला. राजा भिजत भिजत राजवाड्यामध्ये गेला. जाता जाता राजाने विचार केला, ही पोरग किती हुशार असेल, त्याला पाऊस पडणार आहे हे सुद्धा कळत होतं, त्याला आपल्या मंत्रिमंडळात घ्यायला पाहिजे. म्हणून राजानं परत दुसऱ्या दिवशी तिथलं सैनिक पाठवलं, त्याला वाजत गाजत घेऊन या, आपण त्याला मंत्रिमंडळात घ्यायचं आहे. सैनिक गेलं, त्या मुलाला शोधून काढला आणि म्हटले, चला तुम्हाला राजवाड्यात बोलवले, तुम्हाला मंत्रिपद द्यायचं आहे. घोडा होता, वाजंत्री होती. ती घोड्यावर बसला, पण घोड्याच्या तोंडाकडे तोंड करून बसला नाही, तो पाठीमागे तोंड करून बसला. सैन्याने विनवणी केली, असं बसू नको, असं बसू नको. ते म्हटला, नाही मी असंच बसणार. आणि तशा परिस्थितीमध्ये वाजत गाजत राजवाड्यावरती तो आला. राजाला तोपर्यंत कळालं की हा मुलगा घोड्यावर उलट बसला. आल्याला राजानं प्रश्न केला, म्हटलं अरे घोड्यावरती पुढं तोंड करून बसायचं असते, मला माहित आहे की. म्हटलं मी पुढं तोंड करून का बसलो नाही? मला ज्या लोकांनी वाजत गाजत आणलं त्यांच्याकडे मला पाठ करायची नव्हती. मी काय पलूसच्या नगरपालिकेतला काँग्रेसचा नगरसेवक नाही 9 वर्ष तुमच्याकडे पाठ फिरवायला. अशा प्रकारची अवस्था या लोकांनी केलेली आहे. मी आता जास्तीचा आपला वेळ घेत नाही, परंतु पुन्हा एकदा मी जाता जाता आपणाला स्पष्टपणानं सांगतोय की पलूसच्या तुमच्या स्वप्नातलं पलूस जर साकारायचं असेल तर निश्चितपणानं यावेळी बदल हा घडलाच पाहिजे. ज्योत्स्ना काकींच्या नेतृत्वाखालील पॅनलला आपण मतदान करायचं आहे आणि प्रचंड बहुमताने हे पॅनल निवडून आणायचं आहे. कारण त्या पॅनलमधले सगळे उमेदवार बघा, सुशिक्षित उमेदवार आहेत, कामसू उमेदवार आहेत. आमच्या दिगंबर दादांनी तर केवढा मोठा त्याग केला. म्हणजे ज्या पदावरती जायला 25-30 वर्षाचा काळ जातो, त्यांनी या पलूसच्या प्रेमासाठी
त्या पदाचा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा झाला, जो कारखाना देशामध्ये 1 नंबर चालतो, त्यांचं टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करा. मला या ठिकाणी संयोजकांनी बोलण्याची संधी दिल्याने तुम्ही मला सहन केलं, त्याबद्दल मी आपणाला धन्यवाद देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काका, आपण या ठिकाणी बोललो, आपलं मनापासून धन्यवाद. यानंतर इंजिनियर सन्मान्य राहुलजी चव्हाण, आपणास माझी विनंती आहे, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आणि वेळेची मर्यादा आपण सुद्धा पाळावी. आपल्या हातातलं घड्याळ आणि त्या घड्याळाच्या काट्याकडे आपलं लक्ष असावं. बोलतात राहुल चव्हाण. पाठीमागे जी मंडळी उभे आहेत त्या सर्वांना विनंती, आपण सर्वांनी आतमध्ये यावं आणि खुर्च्यांवरती बसून घ्यावं अशी विनंती. धन्यवाद. हिंदू धर्माचे आराध्य दैवत, माईक जवळ, आवाज येतो ना सर्वांना? झोपायचं नाही, जागे व्हा सगळ्यांनी, जागे व्हायची वेळ आहे. हिंदू धर्माचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज शिका आणि संघटित होऊन संघर्ष करा असे सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. देव देवळात नाही आहे, तो आपल्या शिक्षणात आहे असे सांगणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना माझा पहिल्यांदा वंदन. आदरणीय व्यासपीठ आणि सर्व उपस्थित माझे उद्याचे भविष्य असणारे मतदार बंधू भगिनी आणि मातांनो, आज या ठिकाणी आपण स्थानिक निवडणूक 2025 नगर परिषद या प्रचार सभेनिमित्त या ठिकाणी जमलेलो आहोत. या ठिकाणी आपल्या सर्वसामान्य जनतेचं राज्य येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आणायचं आहे. यासाठी जनता जागृत होणं गरजेचं आहे. माझ्या बरेच आता वक्त्यांनी सांगितलं हे केलं नाही ते केलं नाही, मी कुणावर टिप्पणी करणार नाही आहे अजिबात. माझा तो धर्म नाही, माझी ती संस्कृती नाही, पण आपल्या जनतेला जागृत करणं मला गरजेचं आहे. त्याच्या अगोदर आपले क्रांतीचे चेअरमन असणारे माननीय दिगंबर दादा पाटील यांचं सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे आणि त्यांचं कौतुक करायचं आहे. त्यांनी सगळ्यात मोठा त्याग केला. ह्या गावाची बघितलेली वेकुरलेली अवस्था बघून त्यांनी सगळ्यात मोठा त्याग केला आहे. हे सर्व उमेदवार निवडताना त्यांच्या पैशाचा विचार आम्ही केला नाही, त्यांच्याकडे किती पैसे आहेत अशा प्रकारचे उमेदवार निवडले गेले की ते भविष्यात या पलूसचं नाव रोशन करू शकतात. त्यांचे कर्तृत्व बघून हे उमेदवार निलेशभाई यांनी निवडले गेलेत. अशी माणसं भविष्यात आपल्याला पाहिजेत. यासाठी जनता जागृत असणं गरजेचं आहे. आज भविष्यात जर आपल्याला पुढे जायचं असेल तर जनता जागृत होणं गरजेचं आहे. मी वारंवार सांगतोय, हे येतील, बोलतील, सांगतील, पैसा वाटतील, अजिबात लक्ष देऊ नका. ज्या गोष्टी आपल्याला शिकायच्या, ज्या आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या सांगितल्या त्याच गोष्टींना आपण पुढे जायचं आहे. जर अशिक्षित माणसाच्या हातात जर कारभार दिला तर सुशिक्षित माणसाला त्यांचं गुलाम म्हणून जगावं लागेल. येणाऱ्या काळात आपण गुलाम म्हणून जगायचं नाही आहे. यानंतर मी पुढचा जास्त वेळ घेणार नाही. पुढचा एक महत्त्वाचा जो ॲक्ट आहे त्या ॲक्टवर फक्त बोलणार आहे, कारण नगरसेवक आपलं कसं देणं लागतोय तो ॲक्ट मी तुम्हाला सांगणार आहे, अतिशय थोडक्यात सांगणार आहे. जो म्युन्सिपल ॲक्ट आहे 1965 साली म्युन्सिपल एक ॲक्ट स्थापित झाला, त्याच्यात 2 फक्त त्रुटी सांगणार आहेत. 1 त्रुट आणि शेवटची 10 त्रुट, मधल्या त्रुटी मी सांगणार नाहीत. त्यामध्ये असं संबोधित केलेलं आहे की स्थानिकची कामं, जे रस्ते, जे गटारी, जे बाकीच्या काही गोष्टी असतील त्या तिथल्या नगरसेवकांनी करायच्या आहेत. त्यानंतर 10वा ॲक्ट असा आहे, यासाठी वार्षिक निधी 15 लाखापासून ते 50 लाखापर्यंत आपल्या नगर पंचायत असेल त्या पंचायतीला मिळतो, असा तो ॲक्ट सांगतोय. मी कुणावर टीका टिप्पणी करत नाहीये, काळजीपूर्वक ॲक्ट ऐका. त्यानंतर 2 नंबरचा मी एक मुद्दा सांगतो तुम्हाला की महात्मा गांधी रोजगार हमी योजना एक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला विहीर खोदण्यासाठी, विहीर खुदाईसाठी, माझ्या गरीब शेतकऱ्या जनतेसाठी विहीर खोदण्यासाठी आणि त्याचबरोबर बंदिस्त शेळीपालनासाठी आणि त्याबरोबर बऱ्याच गोष्टी ज्या शेतीविषयक त्यात इन्क्लूड आहेत. या गोष्टी आपल्याला नगरपंचायत जे नगरसेवक आहेत, जे आपण निवडून दिलेले जे नगराध्यक्ष आहेत, काय नगरसेवक जे सत्ता भोगतात, त्यांनी एक टिप्पणी अर्ज किंवा हे प्रस्थापित अर्ज देऊन या गोष्टीचा लाभ या गावामध्ये द्यायचा असतो. आता मला एक माझ्या विशेषतः 10 नंबर वार्डातला, मी फक्त 10 नंबर वार्डावर, कारण सगळ्यांचा आवडता वार्ड माझा 10 नंबर वार्ड, सगळ्यांचं विशेष लक्ष माझ्या 10 नंबर वार्डावर आहे.
कारण मला त्याचा अभिमान आहे की मी 10 नंबर वार्डात आहे. कारण अतिशय सुंदर कामं झालेले आहेत. कारण मंगेश दादा आणि आम्ही रात्रभर बॅटरी फारून प्रचार करतोय. कुठं काय म्हणजे ते दिसण्याच्या परिस्थितीच्या ओघाच्या बाहेर आहे. तर त्या नगरसेवकांना माझा एक प्रश्न आहे, हा निधी आला का नाही, आणि जर आला असेल तर माझ्या 10 नंबर वार्डात रस्ते का झाले नाहीत, आणि जर आला नसेल तर तुम्ही त्याची पूर्तता केलेलं एक लेटर पॅडवरचं लेटर, ज्याच्यावर अर्थमंत्री किंवा राज्याचे ग्रामविकास मंत्री यांचं एक त्यांची शिफारस असणारं पत्र तुम्ही इथं दाखवा. उद्यापासून या बोलण्यावर मी थांबतो. कारण मला भैयाने अगोदर इंटिमेशन दिले टीका टिप्पणी करायची नाही. मी टिपा टिप्पणी करत नाही, माझा अधिकार मागतोय. कारण मी तुम्हाला निवडून दिलेला आहे गेल्या 5 वर्षामध्ये, त्यामुळे मी हा अधिकार तुमचा मागतोय. जर आले नसेल तर त्या अनुषंगानं गटारीतून येणारी घाण, त्यामुळे माझ्या घरचे रोगराई, माझी जनतेची रोगराई पसरून जे आजारी पडलेत, गाडींचं आमच्या होणारं नुकसान, लाईट नसल्यामुळं बऱ्याच गोष्टीचं होणारं नुकसान, त्याच पद्धतीनं जे गटार नसल्यामुळे येणाऱ्या पाण्यामुळं आमच्या जमिनीचा, माझ्या शेतकऱ्या मायबापाचा, माझ्या हितकऱ्याचा, माझ्या कष्टकऱ्याच्या जमीनची जी नापिकता झाल्या, ज्यामुळं पहिल्यांदा ह्युमिक 1 लिटर सोडल्यानंतर बागा फुटत होत्या, तिथं 4-4 लिटर ह्युमिक आता द्यावं लागतंय. याला जबाबदार कोण? आणि तुम्ही ते आमचे पैसे उद्यापासून जिथं नगरसेवक 10 नंबर वार्डातला दिसेल त्याला मागाय सुरुवात करा. सुट्टी देऊ नका, अजिबात थांबू नका. कारण देणं आहे, लोकशाही सांगते, ही लोकशाही बोलते. हा लोकाभिमुख जे मत आहे ते बोलतोय. आपण काय कुणावर टिप्पाटिप्पणी करत नाही किंवा जबरदस्ती करत नाही. मागाय सुरुवात करायचं नसेल तर मला गटार दाखव, रस्ता दाखव आणि तो अर्ज दाखव. यानंतर मी दुसरा एक विशेष मांडणार आहे की 10 नंबर वार्डाचा सर्ग आमचा बिहार करून ठेवलाय, पूर्ण बिहार केला, अजिबात 1% सुद्धा प्रगत नाही. मी शासनाला एक विनंती करतो, आमचा 10 नंबर वार्डाची ग्रामपंचायत करा. आम्हाला नाही नगर परिषद म्हणून मिरवायचं गरज नाहीये. कारण ज्या गोष्टीत विकास होत नसेल, माझ्या सर्वसाधारण मातामाऊलींचा, जनतेचा प्रश्न सुटत नसेल, ती नगर परिषद नको आहे. आमचा फक्त 10 नंबर वार्ड तेवढा एरिया ग्रामपंचायत करून टाका. आम्हाला गरज नाही आहे. जर विकास होत असेल तर ती नगर परिषद. आणि तुम्ही जर हा निधी घेऊन येताय, 5 कोटी निधी आणला, तुम्ही तो कशासाठी वापरणार आहे? हे बसणारे आमचे निवडून येणारे भविष्यातले नगरसेवक एसी खाण्यासाठी? जनसामान्य जाऊन तुम्ही बघितले का काय त्यांच्या शंका आहेत? तुम्हाला वेळ आली की आता तुम्ही फिरताय ह्याच्या अगोदर? आणि मला एक गोष्ट कळत नाही, निवडणूक जवळ आल्या की डांबरी उकरायचं, रस्ते करायचे, 5 वर्ष झोपा काढल्या, काय केलीत कामं तुम्ही? आणि परत बोलायचं हा बोलतोय, हा टिक करतोय. अरे तुमची कामं काय बोलतात ह्याच्यावरती मी बोलतोय. तुम्हाला हे करणे गरजेचं आहे. तुम्हाला आमच्यासारखी लोक, सर्वसामान्य जनता सांगणार नाहीये. तुम्हाला ह्यासाठी आम्ही निवडून दिले, वैयक्तिक मी निवडून दिले, वैयक्तिक माझं मतदान मी तुम्हाला दिले. तुमचं काम आहे ते कामं करण्याचं, त्या जबाबदारी आम्ही शिकवण्याची तुम्हाला गरज नाहीये. ह्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजे होत्या. आणि एक असा मला काही समजत नाही, निधी असा काय 1 दिवस अगोदर येतोय, 1 महिना अगोदर येतोय, लगेच डांबरी उकराय चालू झालं. 10 नंबर वार्ड सगळ्यात गलिच्छ वार्ड राहिला. मी परवा पण सांगितले, यामध्ये आमच्या 2 सक्षम उमेदवार. परवा मी सांगतो भैया दादा तुम्ही पण लक्ष द्या, आम्ही प्रचार करत असताना 100-150 माणसं होते, धनुपू झाले आणि हे आमच्या वहिनी काकी उभा राहा, तुम्ही दोघीजण हात जोडून उभा राहा दोघीजण. 10 नंबर वार्डामध्ये प्रचार करत असताना 150 माणूस आम्ही घेतलेले एक कोपरा मिटिंग घेतली. त्यात एक सर्वसाधारण महिला उठली. बघा 100 माणसात बोलायचं आहे, एवढं कोणाचं जोक नाही आहे. महिला उठली, म्हटले धनुपू झाले माझं मायबाप आहे. हिता अस्तित्वाची लढाई आम्ही जिंकली. तुमच्या पैशाचा विजय नाही, आमच्या अस्तित्वाची लढाई आम्ही तिथं जिंकली. आणि या आमच्या काकींना आम्ही खाली गंजीखान्यात फिरत असताना, तुझ्या नवऱ्यानं, त्यांच्या भाषेत सांगतोय, तुझ्या नवऱ्यानं आमच्या नवऱ्यासाठी बरंच काय केलंय, ते उपकार ह्या जन्मात फिटणार नाही. ही आमची अस्तित्वाची लढाई. हे आमचे उमेदवार आहेत. असे उमेदवार आम्ही, अशी फळी तयार केली, सर्वसाधारण फळी तयार केल्या. हे तळागाळातनं गेलेले आहेत, उच्च शिक्षित आहेत. जे शिकलेले नाहीत ते लोकांच्या उठता बसणारे, त्यांची कामं करणारे उमेदवार, असे उमेदवार घेऊन ही फळी तयार केल्या. आणि त्यात आणि आमच्या दादांची भर पडल्या, अतिशय उत्कृष्ट पद्धतीची कामगिरी करणार आहे. येत्या 3 मला ती विजयाची तारीख आठवत्या, विजयाची तारीख आठवत्या. त्यामुळं हां झाले 1-2 मिनटं झाले 2 मिनटं. 2 तारखेला येणाऱ्या 3 उमेदवारांना माझ्या, विशेषतः 10 नंबर वार्ड, सगळ्यांचं लक्ष माझ्या 10 नंबर वार्डावर अतिशय प्रेम आहे. कामाबाबतीत नाही, बाकीच्या गोष्टीवर अतिशय प्रेम आहे. कितीही मंत्री संत्री आले, मी अजून बरंच काय बोलणार आहे. जर टीकेचं प्रतिउत्तर मी वैयक्तिक देणार आहे या पूर्ण पक्षातर्फे. जर टीका केली, माझे सर्वसाधारण उमेदवार आहेत, मी अजून कुठं टीकेचे शस्त्र घेतलेलं नाही हातात. मी जर टीका केली तर 5 mgची गोळी 10 mg होईल, आणि ज्याला गोळ्या चालू नाही त्याला 1 गोळ्या चालू होतील. त्यामुळं अजिबात टीका कोणी करायची नाही. माझे सर्वसाधारण आहे, आम्ही सुशिक्षित माणसं हा पॅनल लढवतोय.
आम्ही सगळा त्याग करून हा पॅनल लढवतोय. मोठमोठं त्याग करणारी माणसं आमच्याकडे आहेत. अजिबात टीका करायची नाही. त्याच्या प्रत्युत्तर परत अजितदादांची सभा आहे, त्याला माझं 100% भेटेल. मी व्यवस्थित बोललोय, कुठली टीका टिप्पणी केलेली नाही. जाताना फक्त एक सांगतो, तुम्ही सगळे जागृत असणे गरजेचे आहे. सगळ्यांनी आपला उजवा हात वरती करायचा आहे. सगळ्यांनी. ही ताकद आहे माझ्या जनतेची. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, सर्वसामान्य जनतेचा. आणि माझ्या सगळ्यांनी हात खाली करा. आणि माझ्या 10 नंबर वार्डाचं एक ब्रीद वाक्य आहे, परिवर्तन हक्काचं सरकार जनसामान्याचं. 10 नंबर वार्डातले कसे उमेदवार निवडून आणायचे हे आमची जबाबदारी आहे. हे उमेदवार भविष्यात 3 तारखेला गुलालात नाहलेले दिसतील. आणि एक जाता जाता सांगतो, क्या बडी तो ये मेरी जनता बडी और सरकार से आगे खडी. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद सन्मान्य राहुल चव्हाण. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. पोट तिडकीनं बोलणारा आणि काळजातले भाव आपल्या वाणीतून प्रकट करणारा. मनापासून धन्यवाद. यानंतर सन्मान्य हनुमंतराव कदम HK जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. आपणास माझी विनंती आहे, या विचारपीठावरती आपण व्यक्त व्हावं. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज की. राष्ट्रवादी महायुती पक्षाचा पलूसच्या होऊ घातलेल्या 2025च्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे व्यासपीठावरती नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ज्योत्स्ना काकी, तसेच पलूस युवक नेते निलेश भैया इसुगडे, दिगंबर दादा, पोपट अण्णा, प्रकाशप्पा पाटील, आमचे माने साहेब आणि व्यासपीठावरती असलेले सर्व उमेदवार आणि महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार. खऱ्या अर्थानं जर बघितलं तर आपणा सर्वांना 9 वर्षाचा कारभार सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. आणि कारभार कुठल्या पद्धतीनं झाला हे पण आपल्याला माहीत आहे. आज जर बापूसाहेबांची आठवण करायची म्हटलं तर त्या स्क्रीनवरती लावलेलं बघा बापूसाहेबांचं काम. तुम्ही बघा त्या माणसानं गावासाठी काय केलं. त्या माणसाला जरी बघितलं असं तर अंतःकरण भरून येतं. खरोखर त्या माणसानं गावासाठी प्रचंड मोठं योगदान दिलं. त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकून निलेश भैयांनी त्यांचं काम सुरू ठेवलं. वास्तविक बापूसाहेबांना अजून एक 25-30 वर्षाचा काळ लाभायला पाहिजे होता. बापू गेले त्यावेळेला प्रत्येकाच्या तोंडामध्ये एकच वाक्य होतं, आयला बापू अजून पाहिजे होतं. खरोखर बापू असते तर या पलूसचं पॅरिस झालं असतं. परंतु ईश्वरी इच्छेपुढे इलाज नाही. परंतु आकस्मित बापूसाहेब निघून गेले तरीसुद्धा निलेश भैयांनी त्यांच्या पावलावरती पाऊल टाकून त्यांचं काम पुढं सातत्यानं पुढं नेलेलं आहे. त्याच्यामध्ये कोरोनासारखा काळ असो आणि कोरोना सेंटरच्या माध्यमातून लोकांची कामे असोत, ही त्यांनी या ठिकाणी केलेली आहेत. तर या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे की पलूसचा विकास आणि पलूसचा तालुका जर आपण तालुक्याच्या दृष्टीने जर बघितलं तर महापुरुषांचं जर पुतळं म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांचा पुतळा रात्रीचा बसवावा लागतो भैया. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पहाटेचा बसवावा लागतो. याच्यासारखी शोकांतिका आपल्या पलूसवरती कुठली नाही. वास्तविक ह्या लोकांनी परवाना घेऊन ह्या महामानवाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तुमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळं तालुक्याच्या गावाला व्हायला पाहिजे होतं. पण ते आपल्यावरती भैया रात्रीची पुतळं उभा करायची वेळ जर तालुक्याच्या ठिकाणी येत असेल तर आपलं फार मोठं प्रचंड दुर्दैव आहे. दुसरी गोष्ट अशी की बापूसाहेबांचंच रक्त निलेश भैया ज्या वेळेला कोरोना सेंटरचं काम त्यांच्या हातून यशस्वीरित्या पार पडलंच आणि बरीच कामं त्यांच्यापासून त्यांनी केलेली यशस्वीरित्या पार पडली. गेल्या वेळेला कुस्ती मैदान निलेश भैयाकडे आलं. अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन त्या
कुस्ती मैदानाचं केलं. कुस्ती मैदानाचं नियोजन इतकं चांगलं पार पाडलं की लगेच डोळ्यात खोपायला सुरुवात झाली. ह्याला कसा खाली वाढायचा आणि ह्याला कसा पुढल्या वर्षी थांबवायचा, ही रात्रंदिवस डोसक्यात ह्यांच्या डोसक्यात नुसतं राजकारणाशिवाय काही नाहीच. जणू काय यांचं राजकारणावर पाठपाणीच चालतंयच खरं, त्यात काय खोटंच नाही. आणि सारखं आता बघा, ह्या इलेक्शनच्या माध्यमातून सगळी नेते मंडळी एक झाली. हे नेतृत्वच तयार होऊन द्यायचं नाही, गाडायचं, वेळ आल्या तवरच छटायचं. का रे एवढा द्वेष तुम्हाला? कशासाठी एवढा द्वेष निर्माण झालाय? द्वेष गावचा माणूस आहे, बापूसाहेबांचा चिरंजीव आहे, कामाची परंपरा आहे, जाऊ दे ना पुढे त्याला. का असं तुम्हाला वाटत नाही? अजिबात वाटत नाही. हे केवळ आणि केवळ राजकारण करतात. यांना समाजकारणाची, लोकांची अजिबात गरज नाही. ही पॉर थांबलं पाहिजे. सगळ्यांनी काटक्या घालून, सगळ्यांनी बानगड्या करून ही पॉर थांबलं पाहिजे. हे आलं तर पुन्हा आपल्याला ऐकत नाही, माहीत आहे तेच. ही सत्य आलं की 20-25 वर्ष हलत नाही, हे त्यांनी ओळखलंय. म्हणून एवढ्या ग्राउंड लेवलवरती ते आलेले आहेत. लक्षात घ्या. आज परवाची तुम्ही अर्ज भरायच्या, जोशना काकीच्या अर्ज भरायच्या वेळेला तुम्ही बघितलास ही गर्दी बघूनच ग्राउंड लेवलवरती आलेले आहेत. मला चांगलं माहीत आहे. एकही माणूस बाहेरला नव्हता, एकही माणूस. सगळी लोक गावची होती. याचं कारण जनतेतला उद्रेक आणि निलेश भैयावरती, काकीवरची, बापूसाहेब सुळेंच्या घरावरती प्रेम असणारी लोक आली. त्यांच्या मनामध्ये बापूसाहेबांच्या विषयी, निलेश भैयांच्या कामावरती आत्मविश्वास, प्रचंड विश्वास असल्यामुळं ही माणसं उत्स्फूर्तपणानं आली. एकही माणूस आला नाही. ज्यावेळेला भैयांना विचारलं बाहेरच्या माणसांचं काय, मला म्हणले काका एक जरी माणूस बाहेरला आला तर माझ्या रॅलीला गालबोट लागेल. सगळी लोक गावची पाहिजेत आपल्या, आणि सगळी लोक गावची एवढ्या उत्स्फूर्तपणानं. आणि ती रॅली बघितली आणि ह्यांचं पित्त उसळलं. आता आपल्याला काहीतरी करायला लागतंय. आणि म्हणून ह्याने चंग बांधला. एक जण चंग बांधतोय इकडं, एक जण चंग बांधतोय तिकडं. अरे पण जनतेच्या, पलुसकरांच्या मनातच आहे. काय आहे? निलेश भैयाला तयार करायचं, गावचं नेतृत्व उभा करायचं. हे भाषण म्हणून मी सांगत नाही, वस्तुस्थिती मी सांगतोय. गावची वस्तुस्थिती मी सांगतोय. भाषणबाजी करणं मला नाही आवडत, हे ते नाही. वस्तुस्थिती मी गावाला सांगतोय. जसं समोरासमोर तुम्हाला उभा राहून सांगतोय, तसं फक्त ह्या डेकवरती मी सांगतो. वस्तुस्थिती आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, काँग्रेस पक्षानं काय दिलं गावासाठी आत्तापर्यंत? कैलासवासी पुदारे दादा असतील, बापूसाहेब इसुगडे असतील, अमरभाऊ असतील, काय दिलं काँग्रेस पक्षानं? काहीही दिलं नाही. गेल्या 40 वर्षापूर्वी पुदारी दादा तेवढे जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन होते, वसंतदादा कारखान्याचे व्हाईस चेअरमन होते. ते दादा घराने दिलेली पदं अलीकडच्या 30-35 वर्षामध्ये तुम्ही जर बघितलं, काही दिलं नाही काँग्रेस पक्षानं. आणि राष्ट्रवादी चिन्ह आपल्यासाठी लकी आहे, लक्षात ठेवा गावासाठी. त्या राष्ट्रवादी चिन्हावरती मान्य आमचे खशाबाना दळवी अण्णा समाज कल्याण सभापती झाले, बापूसाहेब इसुगडे समाज कल्याण सभापती झाले. हे चिन्हच आपल्यासाठी लकी आहे. आणि हे चिन्ह आणि हे घड्याळच आपल्या पलूची वेळ बदलू शकते. लक्षात घ्या, ही वेळच, हे घड्याळच आपली वेळ बदलू शकते. लक्षात घ्या. आज तुम्ही बघितलं, पलूची जनता अतिशय हुशार आहे. कुठलं नेतृत्व कधी मोडीत काढत नाही आणि कुठलं झालेलं नेतृत्व संपवत नाही. तयार नवीन जन्माला आलेलं नेतृत्व किती पण काय पण होऊ दे, किती पण पैशाचा वापर होऊ दे आणि कुठल्याही थराला राजकारण जाऊ दे, माझा विश्वास या पलुसकर जनतेवर प्रचंड मोठा आहे. कारण विचार करणारी जनता आहे पलूसमध्ये, विचार करणारी. आता काय करायला पाहिजे ही पलूसच्या लोकांना चांगलं माहीत आहे. आता काय करायचं, आणि लोकांनी ठरवलंय आता की आता निलेश भैयाच. आता कोण? निलेश भैयाच. आणि तोच माणूस या गावचं कल्याणाने चांगलं करू शकतो. तुम्ही 9 वर्षाचा कारभार बघितलाय, दळभद्री कारभार, दळभद्री कारभार. पण आता निलेश भैयाच्या माध्यमातून या आपल्या सर्व टोटल राष्ट्रवादी महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्यानं आपण निवडून द्यावं, ही काळाची गरज आहे. पलूची जनता निश्चितपणाने विचार करेल.
कोण बी उठल गमती जमती करता कुठला तरी गट तयार करेल, आपला काहीतरी फालतूक दावा करेल. चालत नसतं असलं काय. विश्वास ठेवा मित्रांनो, मी जरा वेगळ्या पद्धतीनं बोलतोय, पण लोक कोणावरती भैया विश्वास ठेवणार नाहीत. लोकांचा विश्वास तुमच्यावरती आहे. बापूसाहेबांच्यावरती प्रेम होतं, त्याच्याहीपेक्षा तुमच्यावर जास्त लोकांचं प्रेम आहे. आणि बापूसाहेबांचं जे काम होतं त्याच्यापेक्षा पुढचं तुमचं काम आहे. एक मी जाता जाता भैयानी पहिल्यांदा कुस्ती मैदान केलं आणि जाताना धोतर सदरा टोपीवर असणारी जी माणसं जुनी अडाणी आपल्या गावातली पहिल्यान मंडळी ज्या वेळेला जात होती त्यावेळेला ते म्हणले, मी माझ्या कानानं ऐकले, याला म्हणले काय का असं ना बापूपेक्षा पुढचं पोरगं निघालं, काय म्हणले कुस्त्याचं मैदान केलं. आणि ही एकच उदाहरण आहे. अशी उदाहरणं आपल्याला प्रचंड या भविष्यामध्ये बघायला मिळणार आहे भैयाच्या कामातून. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की या पलूसचं राजकारण आणि पलूसला मिळणारी पदं आणि पलूसचा होणारा विकास या गोष्टीचा जर आपण विचार केला तर आपल्याला निलेश भैयाशिवाय महायुतीशिवाय पर्याय नाही. आपणा सर्वांनी त्यांच्या पाठीशी ठाम राहिलं पाहिजे. हे आपल्या गावचं नेतृत्व आपण पुढं नेलं पाहिजे. हे आपल्या प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे. 2 वर्षापूर्वी एका माणसानं भाषण केलं तर आमच्याच गटात येऊन, ते आता वेगळा आहे, तो म्हटला होता की एका जंगलाला आग लागली आणि जंगलाला आग लागल्यानंतर प्रत्येक प्राणी ती झाड म्हणजे जंगल विझवण्याचा प्रयत्न करायला लागला. आणि एक चिमणी आली, चिमणी चुचीतनं पाणी घेऊन आली, जंगल विझवायचा प्रयत्न तिनं केला. आणि त्यावेळेला माकाडे कुचेष्टीनं हसतं आणि चिमणीला म्हणतं की तुझ्या एवढ्याशा चिमणीच्या ह्याच्यातून तुला किती जंगल विझवायला मदत होणार. असं त्यावेळेला चिमणी म्हणते की बाबा ज्या वेळेला इतिहास लिहिला जाईल जंगल वाचवण्याचा त्यावेळेला निश्चितपणानं माझं नाव घेतलं जाईल. पण तीच माकाड आज काय झाले, काड्याची पिठी घेऊन सगळीकडे नाचायला लागलं. या बाह्या इथे का नाव सांगायची गरज नाही, परंतु मला एकच सांगायचं आहे की इतिहास जर प्रत्येक माणसानं जर विचार केला तर भैयाचं नेतृत्व घडवायला माझासुद्धा हातभार असेल. आणि अशी जर प्रत्येकानं भूमिका केली तर मला वाटते की आपल्या गावचं नेतृत्व खरोखर चांगलं उभं राहील. आणि ज्या माणसाला गावाविषयी अभिमान आहे तोच म्हणेल आपलं गाव आणि आपलाच नेता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. याचकी आपण या ठिकाणी बोललो, आपलं मनापासून धन्यवाद. आणि यानंतर ठाण्याच्या दाढीवरती निष्ठा ठेवत शिवसेनेचा भगवी पताका खांद्यावरती घेऊन कडेगाव तालुक्यामध्ये काम करणारं तालुका अध्यक्ष पदावरती विराजमान असणारं प्रदीपदादा कदम, आपण आज माझी विनंती आहे आपण या विचारपीठावरती व्यक्त व्हावं. सन्माननीय प्रदीपजी कदम. अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, अखंड महाराष्ट्राचे नवे संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, अखंड हिंदुस्थानचे कवच कुंडल हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेबजी ठाकरे आणि या पलूस नगरीचे भाग्यविधाते बापूसाहेबजी यसोगडे साहेब यांना वंदन. निश्चितपणाने ब्रह्मेसाहेब तुमची मला चांगली स्टाईल आवडलेली आहे की घड्याळाचा प्रचार कसा करायचा ती ब्रह्मेसाहेबांच्याकडून आपण शिकलं पाहिजे. प्रत्येकाला ते सांगतात 5 मिनिटं वेळ, किमान वेळेच्या निमित्तानं का होईना ह्या घड्याळाकडे आपल्या हातातल्या लक्ष जात आहे. म्हणजे सांगण्याचा त्यांचा मतीत अर्थ असा आहे की सातत्यानं तुम्ही घड्याळाकडे लक्ष ठेवा, पण ब्रह्मेसाहेब वेळेचा कोणताही इथं भ्रष्टाचार करणार नाही. निश्चितपणाने आपल्याला सुजाण मतदारांपर्यंत पोचवायचं आहे. आत्ता जर आपण परिस्थिती पाहिली, आत्तापर्यंतच्या वक्त्यांची जर आपण सगळी भाषणं पाहिली तर यातून वक्त्यांच्या मनातून एक सुरू होतोय तो एक प्रकारचा उद्रेक, एक प्रकारची बंडखोरीची भावना या शहरातून पुढे येताना मला दिसत आहे. आपण जर आता पाहिलं तर नगरपालिकेची कार्य काय असतात हे प्रत्येक मतदारांना समजून घेतलं पाहिजे. नगर परिषदेची कार्य आहेत शहरात सुसज्जता ठेवणे, शहरात स्वच्छता ठेवणे, शहरात आरोग्याची व्यवस्था करणे, शहरात स्वच्छ आणि मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, शहरात उत्तम शाळेची व्यवस्था करणे. हे जर सगळं आपण पाहिलं तर ह्यातली बऱ्यापैकी 90% पलूस शहरामध्ये कोणतंही कामकाज आपल्याला होताना दिसत नाही. साधं पलूस शहरामध्ये पाय ठेवायचं म्हटलं तर तात्या निश्चितपणे आपल्याला विचार करावा लागेल की धुळीच्या साम्राज्यानं कर्करोग होतंय का काय, इतकी मनावस्था बेचैन होते. मग इतक्या वर्ष या इथल्या सत्ताधिकाऱ्यांनी केलं काय हा जाब विचारणाऱ्याची आणि ही तीच वेळ आहे आणि ही तीच निवडणूक आहे की त्यांना तुम्ही जाब विचारा की बाबांनी इतक्या वर्ष या शहरामध्ये तुम्ही केलं काय.
शहरात चांगलं रुग्णालय नाही, शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. आपण सातत्यानं पाहतो 2019चा दुष्काळ असू दे, त्याच्या अगोदरचा 2015-16-17चं नदीचं पाणलोट क्षेत्र असू दे, किंबहुना 2024ची दुष्काळजन्य परिस्थिती असू दे, प्रत्येक ठिकाणी अल्टिमेट आणि बळी जाण्याची संख्या मात्र पलूस तालुक्यात जास्त असताना पलूस शहराला जर पिण्याचं पाणी नसेल तर हा मात्र चिंतनाचा विषय आहे. मी सातत्यानं सांगत असतोय, मी प्रवास करत होतो आणि प्रवासादरम्यान एकदा मी पुणे शहरात थांबलो होतो आणि पुणे शहरात थांबल्यावरती साहजिकच मी नाश्ता करायला आम्ही थांबलो होतो, मी माझा मित्रपरिवार. आणि थांबल्यावरती एक जण तिथं गजरे विकत होता. काय गजरेवाल्याकडे लक्ष द्यायचं काय माझं कारण नाही, ते महिला भगिनींचा आमच्या बहिणींचा आवडता विषय आहे गजरा, त्यात माझं लक्ष असायचं काय नाही. पण गजरावाल्याच्या गजरा विकण्याचं जे विलक्षण कौशल्य होतं त्याच्याकडे निश्चितपणानं माझं लक्ष गेलं. तो गजरा घेणाऱ्या प्रत्येक महिलेला म्हणायचा, ओ ताई, ओ अक्का, ओ माई, या की गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. ओ आत्या गजरा घ्या, 1 महिना सुरणार नाही. ओ दिदी गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. मला पण यशाचं त्याच्या गमक कळलं ना की बाबा हा प्रचार करतोय तरी कसा, गजरा घ्या आणि 1 महिना सुकणार नाही. तो निश्चितपणानं तिथल्या उपस्थित आणि येणाऱ्या आमच्या माता भगिनींना एक प्रकारचं त्याचं कौशल्य दाखवत होता. आणि अचानक एक मॅडम सुशिक्षित दिसणाऱ्या पुढे आल्या. तसा तो पटकन म्हटला, ओ मॅडम जरा गजरा घ्या की. तशा त्या मॅडम म्हटल्या, अरे बाबा मागच्या महिन्यात दिलेला तर गजरा तसाच आहे, तो एकदा सुकू दे, मग मी तुझा गजरा घेईन. निश्चितपणे सांगायचा मतीचा अर्थ असा आहे की आज अनेक इथे येतील, तुम्हाला अनेक आश्वासनं, अनेक प्रलोभने येतील. आम्ही असा विकास करतो, आम्ही तसा विकास करतो. निश्चितपणाने त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. फक्त एवढंच म्हणा, तुमचा मागच्या वर्षीचा जाहीरनामा आमच्या हातात आहे आणि ह्यातलं कोणतं विधायक काम तुम्ही केलं हे आम्हाला सांगा आणि मग आमचं मत मागा. आमचं मत यावेळी महाविकास आघाडीच्या, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणाला हे मत आमचं आम्ही देणार आहे हे सांगा आणि त्यांना ठणकावून सांगा, आम्ही राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे मतदार, अरे दारात याल तर खबरदार. ही सांगण्याची, ऊर्जेने सांगण्याची भूमिका आपल्या तुमच्या सगळ्या पोलीसवासियांच्या मनात असली पाहिजे. आमचं काय हो, आम्ही भाषण करून जाईल. नवलकरांच्या भाषेमध्ये जर सांगायचं तर मी भाषण करून जाईन कडेगावला, तात्या जातील आमचे विट्याला, अनेक मंडळी जातील, आमचे मोकळे साहेब जातील वांगीला. इथं असणारा प्रत्येक साहेब माणूस बाहेर जाईल. पण इथला जर स्थानिक विकास करायचा असला तर इथल्या भूमिपुत्रांच्यावर विश्वास ठेवा. अन्य कुणाच्याही पदसिद्ध ह्याच्याला बळी पडू नका. आणि निश्चितपणे सुरुवातीला आपण एकदम सुशिक्षित चांगले उमेदवार आपल्याला ह्या फलकावरती दिसतील. अगदी चांगले काम करणारी लोक आहेत. चव्हाण साहेब तुमची तळमळ मी बघितली. 10 नंबर वार्डात जसं तुम्ही पारतंत्र्यात आहे त्यापेक्षाही वाईट अवस्था आहे ही मला समजलं. बाकीच्या निधीच्या बाबतीत जर बोलायचं तर आता मला सांगायला आनंद होईल की आत्ताच्या आमचे नेते डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील यांच्या पाठपुराव्याने पलूस नगरपंचायतीसाठी आपण प्रशस्त इमारत आणि सुसज्ज कामकाजासाठी 5 कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर केला. हे सांगण्याच्या आम्हाला ह्या जाहीर सभेत वेळ येत्या की त्याचं सुद्धा श्रेय काही लोकांनी घेतलं. काही लोक श्रेयवादाच्या लढाईत इतकेही गेलेत की डोळ्यावरती पट्टी बांधून श्रेय घेण्याचा कार्यक्रम सुरू आहे. या पलूस शहरात आमचा प्रशांतदादा लेंगरे तालुका प्रमुख चांगल्या पद्धतीनं काम करतो. 50-60 लाख रुपयाचा निधी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि वार्डाच्या विकासासाठी घेतला. पण आमचा तालुका प्रमुख आहे हनुमानासारखा. शरीराने जरी मजबूत असला तरी एक जामवंत त्याला त्याची शक्ती दाखवायसाठी इथं लागतोय. त्यामुळं मला इथं जास्त बोलावं लागणार आहे. आता आमचा तालुका प्रमुख भोळा आहे. आमच्या शिवसेना पक्षाचं एक ब्रीदवाक्य आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण. पक्षानं ती घातलेली आहे बाबा. 80% समाजकारण का करा की समाजकार्य केलं तर तुमचं राजकारण निश्चितपणानं पुढं होईल. पण आमचा तालुका प्रमुख थोडासा भाबडा आहे. त्यानं एकच त्यातलं वाक्य घेतलं की 80% समाजकारणच्या ऐवजी 100% समाजकारण आणि 20% मैत्रीकारण. म्हणजे मैत्री जपत 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 कुठंतरी राजकारणाला बगल देत होता आमचा तालुका अध्यक्ष. आणि आमच्या ह्या प्रशांतदादाला बगल देण्याच्या दृष्टीनं राजकारणात काही मातब्बर मंडळींनी फसवण्याचा प्रयत्न केला तर तो देखील डाव आपण येत्या निवडणुकीत 5 नंबर प्रभागातील आमच्या भगिनी, आमच्या वहिनी स्नेहलताई प्रशांतदादा लेंगरे यांच्यासमोरील चिन्ह आहे धनुष्यबाण. त्या चिन्हावरती बटन दाबून आपण त्यांना देखील विजयी बहुमताने करायचा आहे. कशासाठी विजयी करायचा आहे? ह्या पलूसच्या शाश्वत विकासासाठी, ह्या पलूसच्या सर्वांगीण विकासासाठी, या तुमच्या आमच्या नागरिक समस्येवरती काम करण्यासाठी. केवळ जाहीरनामे छापले म्हणून काम होत नाही.
त्याच्यासाठी राबणारा माणूस लागतोय. आणि राबणारा माणूस जर तुम्हाला माहीत असेल तर अगदी येसुगडे कुटुंबाची जरी परंपरा आपण बघितली तर मी काही जास्त इथं बोलणं उचित दिसणार नाही. सातत्यानं काम आहे. तलाव पेविंग असेल म्हणा, रस्त्याची कामं असतील, शहरातील सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यासाठी गडकरी साहेबांपर्यंत पाठपुर असेल, MORT डिपार्टमेंटला सुद्धा निलेशभाई या परवा मी तुमचं पत्र बघितलं. म्हणजे अशा प्रकारचा आपल्या नागरी सुविधेवरती काम करणारा उमेदवार आपल्याला या शहरात निवडायचा आहे. हे काय आमदारकीचं खासदारकीचं इलेक्शन नाही आहे की बाबांनो विधानसभेचा प्रश्न या शहरात आता तुम्हाला बघायचं काम नाही. आता फक्त तुम्ही तुमच्या वार्डाचा प्रभागाचा विचार करा. आणि निश्चितपणानं मला इथं सांगताना ही करेल की तुम्ही निलेशभाई यांच्या पोटी इथं आलेला आहे. निष्ठा ही फुकट येत नसते. ज्यावेळी स्वदेशी विरुद्ध विदेशीचा वाद सुरू होता आणि विदेशी कपड्यांनी भरलेला ट्रक मुंबईत येत होता आणि मुंबईत त्या पद्धतीचं आंदोलन सुरू होतं आणि तो ट्रक काय थांबेना, त्यावेळी स्वातंत्र्यासाठी पहिल्यांदा स्वदेशी लढाईत शहीद झालेले बाबूगेने पुढे आले आणि त्यांच्यासोबत त्यांचं तानाजी पथक. निश्चितपणाने त्यांनी इंग्रजांच्या ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला, त्या ट्रकमधील कपड्यांची होळी करण्याचा प्रयत्न केला, पण इंग्रजांनी तो ट्रक काय थांबवला नाही. ट्रक बाबू गेनूच्या अंगावरती घाला असा इंग्रज अधिकाऱ्याचा आदेश आला आणि बाबू गेनू आदेश आल्या पथक थोडंसं मागं झालं, परंतु बाबू गेनू त्या रस्त्यावरती मध्यभागी सरळ झोपी गेला आणि भारत माता की जय या आशयाची बाबू गेनूनी मोठी आरोळी दिली. तसा इंग्रज अधिकारी चौताळला आणि बाबू गेनूच्या अंगावरती ट्रक घालण्याचा आदेश घेतला. मात्र ट्रकचा ड्रायव्हर असलेला बलबीर सिंग म्हटला, मी काय बाबू गेनूच्या अंगावरती ट्रक घालणार नाही. चौताळून इंग्रज अधिकारी त्या ट्रकला बाहेर ओढतो आणि ट्रकमध्ये स्वतः ब्रिटिश अधिकारी बसतात आणि बाबू गेनूला चिरडून टाकतात. ह्या देशासाठी शहीद होण्याची परंपरा, ही भावना ही कशामधून निर्माण होते की स्वातंत्र्याचा अभिमान आणि स्वदेशीचा स्वाभिमान. त्या पद्धतीनं मला सांगायला लागतंय की ही शहर आपलं आहे. ही जर भावना तुमच्या मनात जागो झाली तर या शहराविषयी तुमच्या मनात प्रेम निर्माण होईल आणि जिथं प्रेम असतंय तिथं विश्वास असतोय. जिथं विश्वास आहे तिथं आदर आहे, जिथं आदर आहे तिथं निश्चितपणे श्रद्धा आहे आणि जिथं श्रद्धा आहे तिथं निष्ठा आहे. आपण ज्या पद्धतीनं एवढ्या थंडीत सुद्धा निलेशभाई यांचं वातावरण गरम करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला, त्याच पद्धतीनं येत्या 2 तारखेला बॅलेट पेपरवरती बऱ्यापैकी चिन्ह आहे सगळीकडं घड्याळ आणि घड्याळ चिन्हाबरोबर 5 नंबर प्रभागामध्ये स्नेहलताई प्रशांतदादा लेंगरे यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण. या धनुष्यबाणाच्या साक्षीनं या पलूस शहराची आपल्याला वेळ बदलायची आहे आणि या सर्व गोष्टींना स्मरून येत्या 2 तारखेला आपण घड्याळ आणि धनुष्यबाण या चिन्हावरती मतदान करून या आमच्या महायुतीला निश्चितपणाने विजयी करण्याची भूमिका घ्यायची आहे. आणि तात्या तुम्ही काही गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे, शहराच्या आपली माहिती आहे, प्रत्येक ठिकाणी तिथं समीकरण होते असं नाही. कोणत्या लोकांनी कशासाठी आम्हाला नाकारलं हा देखील सुजाण मतदारांनी निश्चितपणाने विचार करावा. आणि या शहराच्या नगरविकास खातं आमच्या उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हातातच आहे. अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे भरपूर निधी आहे. या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आता कोणत्याही भूलथापांना बळी न पडता निलेशभाई यांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून नगराध्यक्ष पदाच्या आमच्या आदरणीय ज्योत्स्नाताई काकी यांना आपण प्रचंड मताने विजय करा आणि सर्वच्या सर्व आपल्या 20+1 उमेदवाराला ताकदीनं निवडून द्यायची भूमिका आपण सर्वांनी घ्यावी, एवढेच आपल्याला या सभेतून आवाहन करतो. आणि ब्रह्मेसाहेबांनी मला परत एकदा घड्याळ दाखवले. ब्रह्मेसाहेब हे घड्याळ आहे आणि आमच्या बरोबर असलेला हा धनुष्यबाण प्रभू श्रीरामांचा हा धनुष्यबाण आहे. बॅलेट पेपरवरती एक जरी चिन्ह एका वार्डात असलं तर निश्चित प्रमाणे ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामांनी वाईट विचारांचा रावण दहन केला त्याच पद्धतीनं या पलूस शहरावरती आलेल्या वाईट विचारांच्या, वाईट समस्यांचा आणि झालेल्या दुर्दशेचा रावण जर तुम्हाला ठार करायचा असेल तर धनुष्यबाणाची देखील आपण साथ द्यायची आहे या ठिकाणी. धन्यवाद. आता बघा सगळे घड्याळाकडे लक्ष देत आहेत. उद्याचं स्वप्न घड्याळाच्या चिन्हाकडे बघून उद्याचं स्वप्न पलूसकर पाहतायत. माझी विनंती आहे निलेश भैया, मोजून शेवटची 28 मिनिटं राहिलेत आणि साहेब काही मिनिटांमध्ये पोहोचणार आहेत. सगळे उमेदवार एकत्रित उभे राहतील. हे आपले पलूसचं उद्याचं स्वप्न आहे. एकदा जोरदार टाळी त्या उमेदवारांसाठी झाली पाहिजे. सगळे उमेदवार उठून उभं राहा. काकींना विनंती आहे, त्यांचा परिचय तुमच्या प्रत्येकाच्या समोर आहे, कारण ते पलूसचं उद्याचं वैभव आहे. काकी आणि सगळे 20च्या 20 उमेदवार उद्याचं स्वप्न आहे, त्यांना निवडून देणार असाल दोन्ही हात वरती करा आणि एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी वाजवा. मनापासून धन्यवाद.
आणि उद्याचं स्वप्न या पलूसच्या मातीचं. धन्यवाद. बसून घ्या आणि यानंतर तुम्हा सर्वांशी बोलता. या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे सर 2 मिनिटं घ्या. शेवटची 27 मिनिटं राहिल्यात. आल्यानंतर फक्त साहेब निलेश भैयाला सुद्धा बोलायचं. ओके, थँक्यू. ठीक आहे. यानंतर नावं घेणं गरजेचं आहे. ही आघाडी तुमच्या नेतृत्वाखाली उभी आहे आणि तुमच्या मातोश्री जोशना वहिनी या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. त्यामुळं तुमचं नाव घेऊ नका की माझ्या मनाला न पटणार आहे. सर्वप्रथम मी आमचा मित्र बापूसाहेब इसुगडे याला विनम्र अभिवादन करतो आणि बोलायला सुरुवात करतो. मगापासून बऱ्याच वक्त्यांनी बरंचसं बोललेलं आहे की जाहीरनामा मागच्या वेळेचा तेवढा मी मागून घेतला. त्याला कारण असं की या जाहीरनाम्यामध्ये 2 नंबरचा मुद्दा असा आहे, शेतकऱ्यांच्या समोरील सर्व प्रश्न दूर करून प्रगतशील शेती शेतकरी बनवणे यासाठी आमची उमेदवारी. या काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. कुठल्या शेतकऱ्यासाठी तुम्ही किती वेळा रस्त्यावर आला? गेल्या 9 वर्षामध्ये या पलूसच्या चौकात ज्यावेळी आम्ही आंदोलन केलं, रस्ता रोको केला, त्यावेळी बापूसाहेब होते. तोपर्यंत बापूसाहेब, दिलीप इसुगडे, कपिल गायकवाड, दिलीप जाधव, कपिल गायकवाड येत होते. बापूसाहेबांच्या नंतर निलेश आला. तुम्ही कधी आला? तुम्हाला काँग्रेस पक्षाची एवढी भीती वाटते की तुम्ही शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा रस्त्यावर येऊ शकत नाही. ही तुमचं दुर्दैव आहे का काँग्रेस पक्षाचं दुर्दैव आहे का निलेश भैया तुझं सुदैव आहे? मला काय समजून झालं आहे. तेव्हा शेतकऱ्यासाठी ह्यांनी जो मुद्दा मांडला आहे तो निव्वळ मतं मिळवण्यासाठी गेल्या वेळी मांडलेला आहे. ही लोक फसवी आहेत. गेल्या वर्षीच्या जाहीरनाम्यातला एकही त्यांनी मुद्दा म्हणजे दिलेलं आश्वासन पूर्ण केलेलं नाही. त्यामुळे यावेळी त्यांच्यावर विश्वास ठेवणं चुकीचं आहे. गेल्या 9 वर्षामध्ये गावामध्ये जी कामं झाली, मग ती रस्त्याची असो, गटारीची असो किंवा अन्य बाकी कशाची कामं असो, निकृष्ट पद्धतीची कामं या नगरसेवकांनी ठेकेदार तयार करण्याचा उद्योग सुरू केला. जो ठेकेदार नसेल त्याला ठेकेदार केला, त्याच्यामार्फत काम आपण घेतलं आणि त्यांना दिलं आणि या नगरपालिकेतले पैसे गोळा करण्याचं काम या नगरसेवकांनी केलेलं आहे. या ठिकाणी सभा झाली. त्या सभेमध्ये कोणतरी म्हटलं, विकासाची गंगा चालू पलूसमध्ये ठेवायची असेल तर काँग्रेसला मतदान करा. गेली 9 वर्षे तुमच्याकडे सत्ता होती. मग 9 वर्षामध्ये तुमचा हात कुणी धरला होता का? का विकास केला नाही तुम्ही? मराठीत एक म्हण आहे आपल्या, वाहत्या गंगेत हात धुवून घ्या. तुम्ही विकासाच्या गंगेत हात धुतलं, त्यामुळे ती विकासाची गंगा आटली, तुमचं हात मात्र ओलं झालं. अशा प्रकारचा उद्योग आणि अजूनही तुम्ही जर प्रचारसभेमध्ये अशा प्रकारचे मुद्दे उपस्थित करून लोकांची दिशाभूल करत असाल तर माझ्या समोर बसलेल्या मायबाप मतदारांनो, तुम्ही या गोष्टीचा जरूर विचार करा. दुसरी गोष्ट अशी आहे की पलूसच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. निम्म पलूस किंवा निम्म्यापेक्षा थोडं जास्त पलूस म्हणजे त्या विषयाशी संबंधित आहे. इरिगेशनचा मुद्दा आहे. इथं बाळासाहेबांनी सांगितलं की साहेबांनी इरिगेशन चालू केलं. 1966 साली कैलासवासी दिव्यांना बर्गे काका आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी इरिगेशनची स्थापना केली. ते इरिगेशन 75ला चालू झालं. काँग्रेसच्या सत्ता काँग्रेसकडं, संस्था आपल्याकडे पाहिजे, पण ती संस्था नीट चालवायची नाही, ही यांचं ब्रीदवाक्य आहे. 95 साली ही इरिगेशन बंद पडलं, साहेबांनी चालू केलं, मला मान्य आहे. आज त्या इरिगेशनची अवस्था काय आहे? पलूसची इरिगेशन हे पलूसची रक्तवाहिनी आहे. जर इरिगेशन बंद पडलं तर 95 साली बाजारपेठेची काय अवस्था झाली ती तुम्हाला माहीत आहे. आणि आज पुन्हा त्याच अवस्थेकडे इरिगेशनची वाटचाल आहे. मी कुठल्या जनरल मिटिंगला जात नाही कुठल्याही संस्थेच्या, पण 2 वर्षापूर्वी मी जनरल मिटिंगला इरिगेशनच्या गेलो. 45 लाख रुपये उत्पन्न आणि 82 लाख रुपये खर्च. तुम्ही हा तोटा कुठं भरून काढणार? कितीही काटेकोरपणे तुम्ही इरिगेशन चालवायचं म्हटलं तर तुम्ही हा तोटा भरून काढू शकत नाही.
पण ते साहेबांनी जे 67 लाख रुपये दिले होते त्याच पैशाचा वापर तुम्ही इरिगेशन चालवायसाठी करताय, त्याच्यावर ओढी काढताय, ही बरोबर नाही. झालं, संपलंय माझं. दुसरं एक आहे की आपल्या गावामध्ये जे आरक्षण पडलं आहे ते काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांनी नगरपालिकेत बसून नगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे आरक्षण टाकलेलं आहे. मी शेतकऱ्यांच्यासाठी काम करतो. जो रिंग रोड काढला आहे तो चुकीचा आहे. त्यामध्ये 10 गुंठ 15 गुंठ जमीन असणाऱ्यांची शेती जाणार आहेत, ते भूमिहीन होणार आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकारनं हा रिंग रोड करण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी सांगली जिल्ह्यातली स्वाभिमानी शेतकरी संघटना आणून उभी केल्याशिवाय राहणार नाही. जिल्हाध्यक्ष म्हणून मी तुम्हाला आश्वासन देतो. आता गट नंबर 70 जो वरचा आहे तो परत केव्हा देणार तुम्ही? इथं सभा झाली होती, साहेबांनी तो नंबर परत देतो म्हणून सांगितलं, ती जागा परत देतो म्हणून सांगितली होती, तुम्ही ती परत दिली का? परवा कोणतरी सभेमध्ये तुम्हाला म्हटलं की त्याबद्दल काहीतरी खुलासा करा, तुम्ही तो खुलासा केला का? तुम्ही तो खुलासा केला नाही. याचा अर्थ दुसरा असा आहे की तुम्हाला ती जागा पलूस गावाला परत द्यायची नाही. अरे पलूसला कचरा टाकायला सुद्धा जागा नाही. झालं माझं 1-2 मिनिटं, जास्त वेळ लागत नाही म्हणून मी मागाशी सांगत होतो. 18 मिनिटं राहिले शेवटची. 18 झालं. ठीक आहे. आता राहून दे, मी सगळं थांबवतो. बोलायचं होतं बरं, पण मगाशी बऱ्याच वक्त्यांनी बराच वेळ सांगता सभेला अण्णा ठीक तुम्ही आहे. बोला. आता 2 तारखेला जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये घड्याळ आणि धनुष्यबाण या चिन्हावरती शिक्का मारून या पॅनेलला प्रचंड बहुमताने निवडून द्या असं आवाहन करतो. थांबतो. धन्यवाद आदरणीय अण्णा, आपण या ठिकाणी बोलला. आदरणीय दिगंबर दादा पाटील, अध्यक्ष जगदंब ग्रुप. दादा, पलूस नगर परिषदमध्ये हो गाठलेल्या या इलेक्शन आज प्रचार सभेसाठी उपस्थित असणाऱ्या आपल्या मार्गदर्शका आणि या नगर परिषदेच्या उमेदवार सोसनाकाकी येसुगडे आणि माझे सहकारी निलेश भैया आणि स्टेजवर उपस्थित सर्व पक्षाचे सन्माननीय सदस्य आणि नगरसेवका उपस्थित असणारे सर्व पलूसकर बंधू आणि भगिनींनो, या पलूसकर गेले 9 वर्षापासून इलेक्शन कधी लागतं याची वाट बघत होते. कारण 9 वर्षापर्यंत विकासाच्या नावावर पलूसच्या जनतेच्या डोळ्यात एक धूळ फेकण्यात आली आणि इलेक्शन ज्यावेळेस जाहीर झालं त्याचं एक गावात एक सगळ्या सामान्य माणसाची एकच भावना होती की सत्ताधाऱ्यांच्या विरोधात या गटांनी सगळ्यांनी एकत्र यावं आणि एकत्र आणण्याचं काम मी प्रयत्न भरपूर केला, पण मला त्यात यश मिळालं नाही. पण जरी ते तरी ते झालं नाही, पण तुम्ही खचून न जाता निलेश भाई आणि मी दोघांनी सुद्धा याचा एक निर्णय घेतला की आपण दोघांनी पलूसच्या जनतेसाठी एकत्र यायचं आहे आणि येणाऱ्या काळात विकासाचं एक पर्व आपण एक दोघांनी मिळून दाखवायचं आहे एक जनतेला. खरं तर पलूसमधल्या प्रत्येक समाजाला सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत खेळवत आलेले आहेत. मुस्लिम समाज असो किंवा रामो समाज, मुस्लिम समाजाचा तर विषय गेले 30-40 वर्षे पेंडिंग पेशे होता, पण मी तो विषय एक पूर्णपणे संपवण्याचा विषय पूर्ण केला दफनभूमीचा. आणि या मुस्लिम समाजाला मी एक ग्वाही देतो की मी याच्या आधी तुमच्याबरोबर होतो, आत्ताही आणि येणाऱ्या काळात बी असणार आहे. येणाऱ्या काळात या पलूसच्या जनतेला पूर्णपणे भ्रष्टाचार मुक्त आम्ही करू एवढी ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद आदरणीय. या सभेसाठी महाराष्ट्र राज्याची मुलूक मैदानी तोप, महाराष्ट्राचे शब्दप्रभू, राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय खासदार तटकरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. टाळ्याच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करावं. लोकसभेचे लोकप्रिय खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. एकदा जोरदार टाळी झाली पाहिजेत आणि घड्याळाच्या काट्याकडे बघत मुख्य स्टेजवरती आगमन झालं आदरणीय सुनीलजी तटकरे साहेबांचं. मी विनंती करतो आदरणीय निलेशजी येसुगडे यांना या विचारपीठावरती आपण व्यक्त व्हावं. बोलतायत सन्माननीय निलेशजी येसुगडे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. दोंडेराज महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या पलूस नगरीमध्ये होऊ गाठलेल्या आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रथम मी बापूसाहेबांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. त्याचबरोबर या पलूसमधील
काही पलूसच्या प्रगतीसाठी ज्यांनी हातभार लावला असे स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब, स्वर्गीय संपतराव अण्णा, स्वर्गीय आमचे वसंतरावजी पुदाल दादा, स्वर्गीय खशाबांना दळवी साहेब, स्वर्गीय अमरभाऊ इनामदार, या गावचे प्रथम नागरिक राजाराम बापू सदामते, या सर्वांना, याचबरोबर स्वर्गीय एस के काका पाटील, स्वर्गीय डी व्ही अण्णा पाटील, या सर्वांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. आज खरं तर खूप गडबड झाली आहे, साहेबांना बोलायचं आहे. साहेब, मी थोडक्यात आता सांगतो तुम्हाला. आमचे पलूसचे 4-5 महत्त्वाचे प्रश्न आहेत. आज आमच्यावरती अन्यायकारक DP प्लॅन या ठिकाणी केलेला आहे, त्या संदर्भात आपण बोलावं. त्याचबरोबर या ठिकाणी आमची पाणीपुरवठा योजना या ठिकाणी अर्धवट आहे, त्याचा निधी जो 17 कोटी राहिलेला आहे त्याबद्दल आपण थोडंसं बोलावं. आज मी या ठिकाणी आपल्याला मुद्दे दिलेत. खरं तर ही लोक आज आपल्याला ऐकायला जमलेत. मी जास्त वेळ घेत नाही, आपण बोलावं एवढी विनंती करतो. आणि सर्वांनी साहेबांना मी जवळपास सगळे मुद्दे दिलेत, त्यावर साहेब बोलतील. साहेबांना वेळ देऊया. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जिल्हाध्यक्ष आदरणीय इश्कांत दादा पाटील बोलताय. पलूस नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ज्यांचं मनोगत ऐकण्यासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात आणि ज्यांच्या जिभेवर सरस्वती नांदते असे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय खासदार तटकरे साहेब, निलेश भैया, आदरणीय वहिनी साहेब आणि सर्व मान्यवर, लतीफ भैया, तुम्ही ज्या संख्येनं इथं उपस्थित आहात, मला जाणीव आहे की या शहरातले काही प्रश्न हे निश्चितपणानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातूनच सुटणार आहेत. कारण घड्याळ या चिन्हावर तुम्ही निवडणूक लढवत आहात. या ठिकाणी जो विकास आराखडा त्या ठिकाणी विरोधक बघून ज्या पद्धतीने टाकण्यात आलेला आहे, अनेक चांगले लोक त्या विकास आराखड्याने बाधित आहेत. त्या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी, तुम्ही आशीर्वाद दिलात की पहिल्या मीटिंगलाच त्या संदर्भामध्ये तुम्हाला अपेक्षित असलेला निर्णय ही बॉडी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची घेईल असा शब्द या जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला या ठिकाणी देतो. आणि आदरणीय तटकरे साहेबांना विनंती करतो आपल्याला त्यांनी मार्गदर्शन करावं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आणि लोकप्रिय संसदपटू आदरणीय सुनीलजी तटकरे बोलतात. एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी. दोन तारखेला होणाऱ्या पलूस नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना युतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजय करा यासाठीची सभा या ठिकाणी होते आहे. या अभूतपूर्व सभेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्ह्याचे अध्यक्ष, माझे सहकारी श्रीयुत निशिकांतजी, शिरावून आलेले माझे दुसरे सहकारी श्रीयुत नाईक साहेब, जगदाळेजी, पक्षाचे सरचिटणीस लतीफ तांबोळी, आपल्या पक्षाच्या उमेदवार ज्योत्स्नाताई, पोपटराव मोरे, प्रकाश पाटील, संदीप ठोंबरे, साऱ्यांच्या वतीने ज्यांनी मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं, निलेशचं नाव घेतलं, सर्व उमेदवार, सर्व सन्माननीय व्यासपीठ, पत्रकार मित्र आणि अभूतपूर्व संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या तमाम मतदार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, एकेकाळी डॉक्टर पतंगराव कदमाने या मतदारसंघाचं नेतृत्व केलं. माझे त्यांचेही जिव्हाळ्याचे संबंध राहिले. राजकारणामध्ये वावरत असताना प्रत्येकजण आपापली राजकीय भूमिका त्यानिमित्ताने घेत असतो. आम्ही सर्वांनी मिळून त्या कालावधीमध्ये बहुजन समाजाच्या व्यापक हितासाठी सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय अजितदादांच्या नेतृत्वाखाली घेतला आणि संबंध महाराष्ट्रातले एक दमदार विचाराची तरुण कार्यकर्त्यांची फळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे सुद्धा उभी राहिली. मगाशी आमच्या निलेशजींचं मनोगत या ठिकाणी ऐकलं. अगोदरच्या शिरा आणि आष्टेच्या सभेमुळे वेळेवरती या ठिकाणी पोहोचू शकलो नाही याची दिलगिरी आहेच. पण ज्यावेळेला ज्योत्स्नाताई आणि माझे असंख्य सहकारी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची साठी मी या ठिकाणी आलेलो आहे. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठीच आम्ही सर्वजण ठामपणाने उभे राहणार आहोत.
एकेकाळचा दुष्काळ असलेला हा सगळा परिसर आता ओलिताखाली आला. स्वाभाविकपणाने वेगवेगळे प्रश्न एका बाजूला सुटत असतात, परंतु नागरीकरणाचा एक टप्पा गाठल्याच्या नंतर तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण भागातली जनता त्यावेळेला येत असते, त्यावेळेला अनेक गोष्टींचा मुकाबला त्यांना त्या निमित्ताने करावा लागत असतो. मगाशी आमच्या विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं, ज्याचा उल्लेख निशिकांतजींनी सुद्धा या ठिकाणी केला, की या शहराचा जो काही विकास आराखडा केलेला आहे त्याच्यामध्ये अनेक काही नागरिकांच्या तक्रारी आहेत. एकेकाळी मी 99 ते 2004 या सालापर्यंत नगरविकास खात्याचा राज्यमंत्री होतो. क वर्ग नगरपालिकेच्या महाराष्ट्रातले रखडलेले अनेक विकासाचे आराखडे त्यावेळेला मी मंजूर करण्याचं काम केलं होतं. मुंबई शहराचा सुद्धा विकासाचा आराखडा मंजूर करताना विलासरावजी मुख्यमंत्री होते. पुण्यासारख्या शहराची हद्दवाढ असेल, गुंठेवाढीचा प्रश्न असेल, हे सगळं प्रश्न सोडवण्याचं काम 25 वर्षापूर्वी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला करतात. त्यामुळे क वर्ग नगरपालिकेच्या मूलभूत समस्या काय आहेत? केवळ गटार आणि पुरता किंवा पाण्याच्या पुरता सीमित प्रश्न नसतात. नागरीकरणाचा एक विशिष्ट टप्पा गाठल्याच्या नंतर अनेक बाबी त्याच्यातून प्रकाशाने निर्माण होत असतात. त्याची सोडवणूक करण्याचं काम हे त्यावेळेला लोकनियुक्त प्रतिनिधींना करावं लागत असतं. खरं तर या निवडणुका 2021 सालामध्येच अपेक्षित होत्या, परंतु दुर्दैवाने या त्या कालावधीमध्ये गेल्या 4-5 वर्षामध्ये या निवडणुका झाल्या नाहीत. अशा वेळेला नागरिकांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणावरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून असतात. या शहरासाठी सुद्धा अनेक वेळा निधी उपलब्ध करून दिला अजितदादांनी. राज्याचे अर्थमंत्री म्हणून उपलब्ध करून दिला. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला यश मिळालं राज्यभरामध्ये, महायुतीला फारसं यश मिळू शकलं नाही. 17 जागांच्या वरतीच महायुती त्यावेळेला यशस्वी झाली. त्यामुळे अनेकांना असं वाटलं की राज्यामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार येईल, परंतु महायुतीच्या माध्यमातून एक क्रांतिकारी योजना महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्या प्रथम त्या ठिकाणी आली. तुमचा आणि माझा महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र. शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता, 18 पगड जातीला बालाबर्तेदारांसोबत घेत हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवरायांनी केली. 1 मे 1960 साली संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आणला आणि एक वेगळ्या पद्धतीचं सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्याचं काम त्यांनी केलं. शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता हे महाराष्ट्राचं ब्रीदवाक्य लक्षामध्ये ठेवत देशभरामध्ये या राज्याची एक वेगळी ओळख असलेली आपल्याला पाहायला मिळू शकते. अशा वेळेला विविध विकासाच्या कामाला गती देणं, मला अभिमान वाटतो या व्यासपीठावरती मला बोलताना की 85 साली म्हणजे 40 वर्षापूर्वी वसंतदादा पाटील राज्याचे त्यावेळेला मुख्यमंत्री होते. त्यांनी ज्या वेळेला राज्यामध्ये 400 पेक्षा जास्त जागा काँग्रेसच्या आल्या होत्या, त्याला काँग्रेस पक्षाची उमेदवारी मला 40 वर्षापूर्वी दिली होती. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने समाजामध्ये काम करण्याची मानसिकता दाखवल्याच्या नंतर अनेक प्रश्नाची माहिती त्यानिमित्ताने मिळत असते. पलूच्या इतिहासात इतकी जाहीर प्रचंड सभा होणं याचा अर्थ ज्या पद्धतीने, ज्या हिमतीने या निवडणुकीला सामोरं जाण्याचं आपण ठरवलेलं आहे, त्याचा निर्णय देण्याचा कौल आज या पलूच्या मतदारांनी घेतला आहे. असं जर का मी म्हटलं ते काय चुकीचं ठरू शकणार नाही. अनेक प्रकारची उकल उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये करायचे. विकास आराखडा, त्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये असलेले वेगवेगळे प्रश्न, ते दृष्टिकोनातून सुद्धा नगरपालिका हा त्याच्यातला महत्त्वाचा गाभा राहत असतो. विकास आराखड्यामध्ये करावायचे बदल असतील, विकास आराखडा मंजूर होत असताना काही ज्यांच्यावरती अन्याय झाला असेल, राज्य सरकारच्याकडे योग्य ती दाद मागण्याचा प्रयत्न उद्याच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी होईल. पण यावेळेला या प्रश्नाची उकल करण्यासाठी नगरपालिका महत्त्वाची. विधानसभेच्या निवडणुकीला ज्यावेळेला आम्ही समोर गेलो त्यावेळेला एक क्रांतिकारी योजना या शाहू फुले आंबेडकरांच्या, शिवशाहू फुले आंबेडकरच्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा अंमलात आणण्याचं काम त्या कालावधीमध्ये झालं. अजितदादांनी ही योजना ज्यावेळेला सभागृहामध्ये घोषित केली, लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजना घोषित केल्याचा विरोधकांनी आवाज उठवली की लाडकी बहीण योजना जर का राबवण्याचं काम सरकार करेल तर महाराष्ट्र कर्जबाजारी होईल, महाराष्ट्र बँकरप्ट होईल, महाराष्ट्राला पगार देण्यासाठी पैसे उरणार नाहीत. निग्रही पद्धतीने ज्या पद्धतीने अजितदादांनी योजना त्यावेळेला घोषित केली. आदिती तटकरे माझी मुलगी आहे म्हणून मी या ठिकाणी बोलत नाही, पण आज महाराष्ट्रातल्या जवळपास 2.5 कोटी मायमाऊलींच्याकडे आज त्या योजनेच्या मार्फत स्वतःच्या स्वावलंबी जीवनाचा वैचारिक पाया घडवण्याचं काम त्या कालावधीमध्ये झालं. असं जर का म्हटलं तर चुकीचं ठरू शकणार नाही. अनेकांनी टीका टिप्पणी केली, अनेकांनी सांगितलं की आज महिला भगिनीचा अभिमान त्या ठिकाणी विकत घेतला जातोय 1500 रुपयामध्ये. तो प्रश्न त्या 1500 रुपयाचा नव्हता. ज्या पोटतिडकीने, ज्या शोषिकतेने कुटुंबस्थल पद्धतीने एक मैगणी आपल्या कुटुंबाची उभारणी करण्याचा प्रयत्न करत असते,
त्या भगिनीची सेवा करण्याचं काम बंधुतुल्य म्हणून अजितदादांनी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून त्या कालावधीमध्ये केलं, हे मला आज नम्रतापूर्वक या ठिकाणी सांगायचं आहे. पण तेवढा पुरता सीमित आपल्याला राहायचं नाही. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये पलूस आणि पलूसचा परिसर आता टप्प्याटप्प्याने अधिक मोठ्या प्रमाणावरती बदलला जातो आहे. कोल्हापूरला रात्रीचा विमानतळाची उतरायची सोय त्या ठिकाणी झाली. सहकार्य या सगळ्या परिसरामध्ये काय नवा अशातला काय भाग नाही. पण नागरीकरण ज्यावेळेला मोठ्या प्रमाणावरती वाढतं, नवी शिकलेली पिढी ज्यावेळेला वेगवेगळ्या पद्धतीचे तंत्रज्ञान आत्मसात करते, त्यावेळेला त्यांच्या रोजगाराचे वेगवेगळे प्रश्न सोडण्याची बांधिलकी ही त्या माध्यमातून घेण्याची आवश्यकता असते. अशा वेळेला कालबद्ध पद्धतीने विकास आराखड्यामध्ये असलेल्या त्रुटी दुरुस्त करत या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या कामाला आपल्याला त्या निमित्ताने गती द्यायची. मी आज आपल्याला ज्योत्स्नाताई आश्वस्त करतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्याचा प्रदेशाध्यक्ष म्हणून उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये पलुसकर आपल्यावरती विश्वास दर्शवतील. त्याला या 5 वर्षामध्ये या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आम्ही सगळेजण प्रामाणिकपणाने करू, हा शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला देऊ शकतो. प्रश्न एका दिवसामध्ये संपत नसतात. त्यांना बोलू द्या, त्यांची चूक नाही. त्यांनी घेतलेल्या असं झाल्याशिवाय मजा येत नसते. सभेला काय काळजी करू नका, असं होतच असतं, त्याच्याने काय फरक होत नसतं. काही माणसं आलेली असतात, काही माणसांच्यावरती परिणाम झालेला असतो, काही माणसं सोडलेली असतात तुमच्या सभेमध्ये अंतर तयार करण्यासाठी. पण आता पलुसकरांनी ठरवलेलं आहे, कुणी किती अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला सत्तेमध्ये बसवायचाच आहे, हा निर्णय त्या ठिकाणी घेण्याचा आपण त्या ठिकाणी पाहतो. पण अशा अनेक प्रकारची उकल उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी करायचे. करण्याची बांधिलकी घेऊन ज्यावेळेला आपण उभे राहतो त्यावेळेला आज आमच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार ज्योत्स्नाताई आपण या ठिकाणी आहात. प्रभाग क्रमांक 1 मधून दिलीपराव जाधव आणि प्रमिलाताई या ठिकाणी उभे आहेत का दिलीपराव? प्रभाग क्रमांक 2 मधून ॲडव्होकेट महेश पाटील LLB आहेत आणि बैताताई वारे या ठिकाणी उभे आहेत. प्रभाग क्रमांक 3 मधून ॲडव्होकेट वैभव कांबळे ते सुद्धा उच्च विद्याभूषित आहेत आणि सौभाग्यवती अंजलीताई जायकवडे या सुद्धा BSc त्या ठिकाणी आहेत. प्रभाग क्रमांक 4 मधून शरद सिसाळ जे BA आहेत आणि अनिताताई बुचडे या सुद्धा त्या ठिकाणी उभ्या आहेत. प्रभाग क्रमांक 5 मधून राजेंद्र वडार आणि स्नेहलताई लेंगरे ज्या BA इंग्लिशमधून आहेत त्या ठिकाणी आपले आशीर्वाद मागण्यासाठी उभ्या आहेत. प्रभाग क्रमांक 6 मधून अनिल राजाराम भोरे आणि प्रभाग क्रमांक 6B मधून सौभाग्यवती सीमा माणी ज्या BSc MBA आहेत त्या आज उच्च विद्याभूत फळी या ठिकाणी उभी राहिलेल्या आहे. प्रभाग क्रमांक 7 मधून अंजलीताई मोरे आणि भगवंत उर्फ दिगंबर दादा पाटील हे त्या ठिकाणी उभे आहेत. प्रभाग क्रमांक 8 मधून धनाजी कुंभार आणि दीपालीताई येसुगुडे ह्या आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादासाठी या ठिकाणी उभ्या आहेत. प्रभाग क्रमांक 9 मधून जीवनराव मोरे आणि श्रीमती शुभंगाताई माणी ज्या BA आहेत त्या या ठिकाणी उभ्या आहेत. प्रभाग क्रमांक 10 मधून धनंजयजी सूर्यवंशी आणि स्वातीताई चव्हाण या ठिकाणी उभ्या आहेत. हे सर्व उच्च विद्याभूषित नागरिक तुमच्या सर्वांची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहेत. जशी बँकांच्या मध्ये रात्री 12 वाजता गेल्यानंतर ATM असतं, तशी हे सगळे आमचे उमेदवार ATM सारखे रात्री 12 वाजता फोन करा, 12:01 तुमच्या सेवेसाठी सज्ज असतील असा विश्वास आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो आहे. म्हणून ज्या ठिकाणी घड्याळ असेल त्या घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबा आणि आपल्या सर्वांची अत्यंत उत्तम पद्धतीने सेवा करण्याची संधी द्या. एक ठिकाणी आमच्या धनुष्यबाणाचं चिन्ह या ठिकाणी आहे, त्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरती सुद्धा बटन दाबत या सर्व सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे एक जबरदस्त ताकद आपण उभी करावी एवढीच प्रार्थना या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला करू इच्छितो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून या सर्वांच्या पाठीमागे राजकीय ताकद, राज्य सरकारची पूर्णपणाची ताकद आणि अजितदादांच्या माध्यमातून भरीव पद्धतीचा निधी, सदोष झालेला विकास आराखडा बदलण्यासाठी हे सर्वजण सज्ज होऊन काम करतील. त्यावेळेला सुनील तटकरे त्यांच्या सोबत असेल असा विश्वास आपल्या सर्वांना देतो. प्रचंड संख्येने या ठिकाणी आपण आलात याच्याबद्दल आपल्या अंतःकरणापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. साहेब, आपण या पलूसच्या प्रतिकृती देऊन, गोंगडा देऊन आणि शाल, श्रीफळ आणि बुके देऊन
आपला सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. आपण सर्वजण या विचारपीठावरती उपस्थित राहिलात. मायबाप जनता घड्याळाच्या चिन्हावर विश्वास ठेवण्यासाठी आणि त्यांना प्रचंड मताने विजयी करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात. आपणा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. निलेश भैया, सारंग माने, श्यामरावजी तुझके, सन्मानी पोपटरावजी नलवडे, बालूजीराव माने, नीलम दादा आणि दिलीपराव जाधव सगळी मंडळी सन्मान करतायत. मनापासून धन्यवाद. व्यासपीठावरील सगळ्या मंडळींचं मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.